प्राकृतिकवरती खूप सारे प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जर पेपर काढून बघितले सगळ्यात जास्त तर तुम्हाला खूप सारे प्रश्न प्राकृतिकवरती सापडतील. बघितलेत का पेपर? तुम्ही सोडवताय ना प्रश्न जाऊन? सुटतायत का प्रश्न? सुटणं गरजेचं आहे, नाही तर काय खरं नाही. नुसतं इथं यायचं करायचं नाही. तुमच्यातल्या बऱ्याच जणांचे मेसेज की सर लय भारी होतंय. पण हे गोष्ट लक्षात ठेवायची की इथं होतंय भारी, पण एकदा परत त्याच्यावरती हात मारणं पण गरजेचं आहे. जेवढ्या वेगाने ते पाठ होतं लक्षात राहतं तेवढ्याच वेगाने ते विसरू पण शकतं. ध्यानात ठेवायचं. फक्त व्यवस्थित परफेक्ट करायचं. ज्या ट्रिक सांगितल्या त्या ट्रिक सुद्धा ठेवायच्या. आपल्याकडे भरपूर साऱ्या ट्रिक आहे पण सगळ्या लक्षात राहतात. राहतात का लक्षात? राहतात का? हा, सजलागड मुंबईचं नाव आहे. मग कशाची ट्रिक आहे? जिल्ह्यांची 81, 82, 90, 98, 99 आहे का नाही? किती पण अवघड असू दे. 76, 64, 58, 56, 54 आठवल का नाही? 100% आलेला पाहिजे. आपल्यासाठी महत्वाचं आहे. नोट्स मिळाल्या नाही सरजी आम्हाला मेसेज करायचा होता, तसं महेश सर आज तुम्हाला टाकतील, पण तसं काही लोड लागतं. कळलं? सो आजचा जो टॉपिक आहे तो आहे ग्रामीण वसाहतीच्या संदर्भामध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण नॅशनल हायवेज घेतले होते. NH 48 हे नवीन नंबर कोणत्या हायवेचा आहे रे? कोणत्या? दिल्ली मुंबईचं अंतर किती आहे? किती? विसरले. नंबरिंग करायला सांगितलं होतं. ज्यावेळेस गोल्डन क्वाड्रिलेटरल सांगितलं होतं त्यावेळेस तुम्हाला नंबरिंग आलं पाहिजे. कळलं का? तुम्ही याचा अर्थ केलेला नाही दिसत. फक्त लक्षात नाही ठेवायचं. ते आकडे सुद्धा थोडेसे बघायचं. कारण कधी कधी काय होतं माहितीये का? वन लाईनरला प्रश्न विचारला तर चुकायला नको. बरोबर आहे? चेन्नईचं आणि कलकत्त्याचं अंतर कसं आहे? सर्वात जास्त आहे. बरोबर आहे का नाही? हे आपल्याला जोड्या लावायला वगैरे विचारतात. त्याच्यावरची स्थानकं सुद्धा विचारतात. आग्रा येतं का? विजापूर येतं का? असं विचारलं. बेंगलोर येतं का? हैदराबाद येतं का? तर तशाही पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले आहे. नवी हायवे, जुना हायवे, शक्यतो सर्वाधिक लांबीचा, सर्वात कमी लांबीचा याच्यावरती प्रश्न विचारले. तर थेटपणे हे सगळे हायवेज करायचे. कळलं? रेल्वेच्या झोनच्या बाबतीमध्ये सुद्धा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कुठे मग? पुढे हे जमलं पाहिजे. उत्तर पूर्व सरहद रेल्वेचं म्हणलं तर पुढं गुवाहाटी, आणि काउंचं दुसरं नाव असलं तर मालेगाव. कळतंय का? हे लक्षात येऊ द्या जरा. त्या गोष्टी जर आल्या तर येणं गरजेचं आहे. वनांच्या बाबतीमध्ये सुद्धा अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान भरपूर वेळा जोड्यात प्राकृतिक मध्ये शिखर असेल, लेण्या असतील, खाड्या असतील, धबधबे असतील, सगळं झाले का नाही ओके मध्ये? सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या. कारण आता आपल्याला भारताकडे पण जायचं आहे. आजचा टॉपिक जो आहे तो आहे ग्रामीण वसाहतीच्या संदर्भामध्ये बघायचं. घर म्हणजे काय रे? घर म्हणजे घर. घर म्हणजे घर नाही का? घर म्हणजे काय? घर. वेगळं काय? घर म्हणजे काय? घर. ऑब्विसली सर घर. घर म्हणजे काय? तुमचं नाव घेऊ टाकलेलं असतं काय? धनंजय निवास असते. काय लिहिलं असते? काय काय म्हणते? असते का नाही? अश्रूची झाली फुले, कृपा त्या पांडुरंगाची, असते का नाही लिहिलेलं? श्रम साफल्य. लिहिताना सुद्धा जड जातं, एवढं खतरनाक नाव लिहिलं. श्रम साफल्य असते का नाही? असते का नाही रे? अजून स्वप्न छाया. नाव असतं काय करा. बघा मित्रांनो, नुसार जर बघितला विभागानुसार तर घर म्हणजे काय? वास्तू. आपण म्हणतो का नाही? तुमच्या इकडे बऱ्याच वास्तुक शांतीमध्ये काय ते वास्तुशांती असतं, पण इकडे सांगली साताराच्या भागाला काय म्हणतात? वास्तुक शांती. वास्तुक शांती. आम्ही जायचो ना, ज्यावेळेस आम्ही रावेला वगैरे होतो तिकडे ती भाजी असायची, शाक भाजी सारखी असायची बघा, असली ती वाटी, आणि त्याच्यामध्ये मग सटून खायचे लोक. मग बघितलं तरी कसं वाटायचं? आपली इकडे भेटते ती शाक आणि भात असतं काय लग्नात बिग्नात, भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला. शाळा बुडून भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला गेले कोण? नाही गेला? गेला असेल ना. आपल्याला काय फक्त रवर द्या, पीस द्या. भंडाऱ्याच्या नाही, जागरणाच्या कार्यक्रमाला आपण जात असते. बरं वाटतं ना जरा ते. लक्षात ठेवा मित्रांनो, घर म्हणजे काय? वास्तू. घर म्हणजे काय? वास्तू, किंवा वास्तूचा भाग ज्याला रस्त्यापासून स्वतंत्र प्रवेशद्वार व सामुदायिक अंगण असतं त्याला घर म्हणायचं. बरोबर आहे का? घर म्हणजे काय? एकतर वास्तू. आता प्रत्येकाची वास्तूच असते. कधी कधी लोकांनी जमीन अशी केलेली असते का ऍक्वायर केलेली, असं काय घातलेलं असतं, कुंपण घातलेलं असतं, आणि मग घरी पुढे गेल्यानंतर छोटंसं त्यांचं काय असू शकतं? घर असू शकतं. हा सगळा भाग सुद्धा कशामध्ये येतो? कशामध्ये येतो? घरामध्ये. म्हणतात का नाही? का असं म्हणतात मी माझ्या अंगणात चाललो? काय म्हणतात? घरी चाललो म्हणतात ना. तर घर म्हणजे काय मित्रांनो? घर म्हणजे वास्तू. बरोबर आहे? आणि दुसरं म्हणजे मित्र किंवा वास्तूचा असा भाग ज्याला रस्त्यापासून काय आहे? स्वतंत्र प्रवेशद्वार आणि सामुदायिक अंगण असतं. कधी कधी झाप असतो बघा, माहितीये का? वाडा असतो. वाडगा काय म्हणतात त्याला? वाडग. तुम्ही कशात राहिलाय? फ्लॅट मध्ये राहिलाय नाही का? त्याच्यामुळे तुम्ही फ्लॅट झालाय सगळे, त्याच्यामुळे काय विषय नाही. अरे असं मुख्य घर असतं आणि त्याला असं अंगण असतं काय पुढं, आणि याला कधी कधी आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा काट्या पण लावलेल्या असतात, कडकडे लावलेल्या असतात का? आणि इथं असं एक प्रवेशद्वार असतं का? इथं एंट्री असते. मग हे प्रवेशद्वार किंवा हा जो सगळा भाग असेल तो कशामध्ये यायला पाहिजे? मग कशामध्ये यायला पाहिजे? घरामध्ये यायला पाहिजे. कशामध्ये यायला पाहिजे? असते का नाही बऱ्याच जण 7च्या घरात, काही जण 10 वाजता जातात, मग घरचे चेंबावतात धरून. कुठे म्हणलं ती आहे पोरांच्यात, चल 5 मिनिटात घरी ये. लगे पळत निघतात घरी. काही जण डेंजर असते त्याच्यापेक्षा, 5 मिनिटं म्हणून सुद्धा अर्धा तास, कारण मग घरचे त्यांना काय बोलत नसतात. फक्त एकदाच बारी होती, मग कळतं त्यांना चांगलं. दुसरं महत्वाचं आहे मित्रांनो, बांधकाम साधन सामग्रीच्या आधारावरती घराचे 2 प्रकार केले जातात. भारतामध्ये असेल किंवा जगामध्ये 2च प्रकारची घरं. एक म्हणजे कसली घरं? कच्ची घरं, आणि दुसरी म्हणजे पक्की घरं. शक्यतो कच्ची घरं कोणत्या भागात आढळत असतील? कोणत्या भागात आढळत असतील? ग्रामीण. मग कच्ची घरं कशापासून बनलेली असतात? जिथं स्थानिक गोष्टी मिळत असतात. मग स्थानिक काय असतं? सगळ्यात महत्वाचा दगड. याच्यावरती प्रश्न आला होता. पठारावरचा स्थानिक दगड जो घराच्या बांधकामासाठी वापरला जातो कोणता? पठारावरचा. कोणता? मग मित्रांनो दगड असेल, त्याचबरोबर माती पण आहे का रे? माती असेल किंवा गवत असतं, माहिती आहे ना? गवताच्या पेंड्या वगैरे केल्या जातात आणि ते छप्पर वगैरे शेकरलं जातं. बघितलंय कधी असं? तुमचं कधी कधी गाईचे कोठे वगैरे ते प्रामुख्याने बनवतात. आपण कशापासून बनवतो? तर त्या पेंड्यांपासून वगैरे बनवतो. किंवा अजून त्याला काय वापरतात? एखाद्या पिकाचं जे काय राहिलेलं असते बघा खालचं, असते का नाही ते काड्या त्याच्या पेंड्या केलेल्या असतात. सरमाड.
सरमाड बघितलं की नाही? बाजरी नाही बघितलं? नाही बघितलं? सरमाड बघितलंच नाही. सरमाडी घेणार बघितलं असेल. हा, सरमाड म्हणजे बाजरीचं जे राहतं ना खालचं, हा त्याला काय म्हणतात? सरमाड म्हणतात. किंवा गव्हाच्या ज्या काय हे असतात बघा, काड्या काड्या, हा काय लोंबे नाही त्याच्यापासून गहू बनवतात. लोंबे टाकायच्या घरावर, त्याच्यात ते काढा असतो ना, तो आपण आंबे वगैरे पिकवायला वापरतो बघा. तिथं माहित असेल आंबे म्हणलं. लहानपणी जायचे आंबे काढायला, जायचे की नाही? 100ला किती मिळायचे? असं काय होतं? शेकड्या असायच्या नाही? शेकडा काढला की शेकड्याला 12 आंबे किंवा 15 आंबे किंवा 25 असे मिळायचं की नाही? कधी ऐकलं की नाही असं? हा, तर ते असं ते माहिती. तर लक्षात ठेवा, गवत असेल, झाडपाला असेल, माती असेल किंवा दगड असतील, यांचा मित्रांनो वापर करून काय केलं जातं? घर बांधलं जातं. त्याला कसली घरं म्हणतात? कच्ची घरं. कसली घरं झाली? कच्ची. आणि दुसरे मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं आहे, काहीच माहित नाही सर. अरे काय माहित नाही? हा, आपण कृषी प्रधान देश भारताचा, आणि कृषी मधल्याच गोष्टी आपल्याला माहित नाही म्हटल्यानंतर हा काय आलं? थोडंसं बघितलं पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे ना किमान. कमाल नको काय माहिती, पण किमान माहिती पाहिजे का नाही आपल्याला? ऐकलं असते ना का पेंड्या बिंड्या तर ऐकल्या असते की नाही? गवताची गज वगैरे ऐकलं असेल. हा, तर ते वापरतात त्याच्यासाठी. ओके, दगड माती तर कळते का नाही? हा हा, मग जाऊ दे, ते वापरलं जाते. त्याच्यापासून जे बनवली जातात ते काय आहे? बहुत दूरचे आहे. का आहे? परग्रह आहे. मी 1818 मधून आलेलो, तेव्हा माती पण खात होते. मग तिथं काय दगड माती नव्हती, अशातला भाग नव्हता ना. होती की तिथं पण माती दगड, तेच वापरून जाऊन काय केलं जातं? कच्ची घरे बांधतात. उलट त्यावेळेस तर सगळं होतं कच्ची घरं होती. कळलं? लक्षात असू दे जरा, कच्ची घरं आपल्यासाठी महत्वाची. आणि दुसरी मित्रांनो, पक्की घरं म्हणजे काय? कशाचं? दगड, विटा, सिमेंट, लोखंड, कॉन्क्रीट त्याचा वापर करून केला काय जातो? कळते का? भाजलेल्या विटा पाहिजे होत्या बरं का, भजी विटा झाले. भजी विटा कसल्या असतात? तर सिमेंट, लोखंड यांचा मित्रांनो वापर केला जाऊन काय केलं जातं? घरं बांधली जातात. त्याला काय म्हणतात? पक्की घरं. पण भारतातल्या घरांचं जर वर्गीकरण केलं, महाराष्ट्रातल्या घरांचं वर्गीकरण केलं, तर मुख्यतः किती प्रकारामध्ये केलं जातं? 2 प्रकारात. कळतंय? आता काही जर त्याला सोनं हिरं लावलं असेल तर तरी सुद्धा ते कशामध्ये जाईल? हा, पक्क्यामध्ये जाईल. लक्षात ठेवायचं. आणि कच्चं म्हणजे जे काय मित्रांनो बांधकाम साहित्य, जे काही स्थानिक आहे गोष्टी त्या वापरल्या जातात आणि त्याच्यापासून घरं बांधली जातात, त्याला काय म्हणतात? कच्ची घरं. कळलं का प्रत्येकाला दोन्ही गोष्टी? बांधकामाच्या साहित्यानुसार कळलं का? कच्ची आणि पक्की. आता याच्यावर प्रश्न येईल का? नाही येत. लक्षात ठेवायचं, नाही पाठ करून ठेवतात सगळं. हा प्रश्न येतो मित्रांनो याच्यावरती, मानवी वसाहतीवरती परिणाम करणारे घटक. बरोबर आहे का? मग माणूस मित्रांनो एकच एकटाच राहतो का? एक घर इथं एक घर तिकडं असं? मग माणूस काय करून राहतो? वसाहत करून राहतो. बरोबर आहे का? मग त्या वसाहतीच्या संदर्भामध्ये आता आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचंय. सो मानवी वसाहतीवरती परिणाम करणारा सगळ्यात पहिला घटक आहे ते म्हणजे भूरचना. कळतंय का? आपल्यासाठी महत्वाचं आहे. सर आता विटांचा पण वापर करत नाही, डस्ट मध्येच बांधतात. दाद्या, विटांचा वापर करतात, सिमेंट म्हणून डस्ट वापरतात, हे लक्षात ठेवा. कळतं? हा, नुसती डस्ट वापरून कसं करणार? हा, गट्टू वगैरे बनवलं तर डस्ट पासून, ते पण आहे. पण विटांचा वापर करत असं नाही, तर विटांचा वापर करतात. ज्याच्याकडे नदी असेल त्याला माहित असेल, बनवतात तर विटा तुमच्या तिकडे वापर केला जातो. असं काही नाही की कम्प्लीट वापर बंद झालाय. ओके, महत्वाचं पहिलं भूरचना. भूरचना कशी मित्रांनो मानवी वसाहतीवरती परिणाम करत असेल? बरोबर आहे, बरोबर सांगताय. सांगा कसं? आता जर डोंगराळ भाग असेल, तर डोंगराळ भागावरती जी वस्ती असेल, जी वसाहत असेल, ती कशी असेल रे? कशी असेल? असेल का जास्त प्रमाणात? असली तर कशी असणार आहे? विखुरलेली असेल, विरळ प्रमाणात असेल. बरोबर आहे. त्याच जागी जर मित्रांनो सपाट माळरान आहे किंवा सपाट जागा आहे, जिथं सगळ्या गोष्टीची उपलब्धता आहे, तिथं घरांचं प्रमाण कसं असेल? बरोबर आहे का? मग वसाहतीवरती परिणामकारक ठरणारा भूरचना हा महत्वाचा घटक राहील का? राहील का? राहील का नाही? आपल्यासाठी महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा घटक आहे मित्रांनो हवामान. आहे का हवामान महत्वाचा घटक? आहे का? जिथं लय बर्फ बिर्फ पडतो तिथं लोक राहतील का? राहतील का? राहतात नाही अशातला भाग नाही. लोक राहतील, पण कसे असतील? कमी प्रमाणात. ज्या तुलनेने मित्रांनो जिथं चांगलं वातावरण आहे, पोषक सगळ्या गोष्टी आहेत, तिथं कसं असेल? लोकांची वस्ती जास्त असेल, दाट प्रमाणामध्ये असेल. तर हवामान लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये महत्वाचा घटक तापमान येतो का रे? तापमान येतो का? ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश, जिथं चांगला सूर्यप्रकाश असेल तिथं वस्त्या कशा असतील? कशा असतील? दाट स्वरूपाच्या असतील काय? मोठ्या प्रमाणामध्ये इथं काय झालं असेल? केंद्रीकरण झालं असेल वसाहतीचं. मग सूर्यप्रकाश हा सुद्धा मित्रांनो मानवी वसाहतीवरती परिणामकारक ठरणारा महत्वाचा घटक आहे. सगळ्यात महत्वाचा जर तुम्हाला परीक्षेला विचारला परिणामकारक घटक म्हणलं तर कोणता असतो रे? वसाहत म्हणलं तर सगळ्यात महत्वाचं आहे पाणी. सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण पाणी नसेल तर काहीच नाही. म्हणजे आजही आपण मित्रांनो भरपूर सारे उपग्रह आकाशात पाठवतो, यान आकाशात पाठवतो. कशासाठी पाठवतो? वेगवेगळ्या ग्रहांवरती. सगळ्यात महत्वाचा घटक कोणता? जीवसृष्टीसाठीचा आधार म्हणलं तर पाणी हे जीवन आहे. बरोबर आहे काय? मग मित्रांनो मानवी वसाहतीच्या बाबतीमध्ये सुद्धा जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे? पाण्याची उपलब्धता. याच्यामध्ये लिहा तिथं सर्वात महत्वाचं. तर ते सर्वात महत्वाचा घटक म्हणलं तर कोणता आहे? पाण्याची उपलब्धता. मग तुम्ही जिथं घर बांधता तिथं सगळ्यात पहिलं काय बघता रे? काय बघता? पाणी बघत असते. बघा तुम्ही, आपण कधी कधी गुंठेवारीवरती जमीन घेतो, तिथं काय बघता? तर पहिल्यांदा बोरला पाणी लागते का? ग्रामपंचायतचं पाणी येते का? तर तशाच सुद्धा गोष्टी बघितल्या जातात. तर मानवी वसाहतीवरती सर्वात परिणामकारक ठरणारा घटक म्हणलं तर पाण्याची काय आहे? उपलब्धता. लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळलं? बाकी हवामान आहे. त्याच्यानंतर जमिनीचा प्रकार सुद्धा महत्वाचा राहतो का रे? जिथं सुपीक जमीन आहे तिथं कसं असेल? वसाहतीचं केंद्रीकरण जास्त असेल. त्या जागी जर मित्रांनो खडकाळ माळरान असेल तर तिथं काय असेल? लोकांची राहण्याची कशी असेल? वस्ती कमी असणार आहे. म्हणजे जिथं सुपीक काय आहे? जमीन आहे, तिथं सुद्धा मित्रांनो मानवी वसाहत मोठ्या प्रमाणावरती केंद्रीकरण झालेली आपल्याला प्रामुख्याने दिसू शकते. सो मानवी वसाहतीवरती परिणामकारक ठरणारे घटक म्हणलं तर हे सगळे घटक तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कोणता? पहिला भूरचना. बरोबर आहे का? इथं लक्षात ठेवायचं सपाट आणि उतार. मग सपाटावरती बघितलं तर सपाट प्रदेशामध्ये काय असेल? वस्तीचं केंद्रीकरण
जास्त असेल. तुलनेने जर मित्रांनो उंचावरती असेल तर तिथं कसं असेल रे, कमी असणार आहे. मग पर्वतावरती लोक राहतात का रे, त्या छाती कुठे राहतात मित्रांनो, पायथ्याला राहतात का नाही, त्यांना ठेवायचं. त्याच्यानंतर पाण्याची उपलब्धता, मग तुम्ही बघा नद्यांच्या खोऱ्यामध्ये काय झालेलं असतं रे, प्रामुख्याने वस्त्यांचं केंद्रीकरण झालेलं असतं. त्या तुलनेने जर तुम्ही कोकणात बघितलं तर कोकणात वस्त्यांचं जे काही वर्गीकरण आहे ते कसं असतं रे, जास्त असते का बरं, काय असते, विखुरलेले असतंय. कसं असतंय, विखुरलेलं, लक्षात ठेवायचं. त्या जागी जर मित्रांनो बर्फाळ प्रदेशात असेल तर मानवी वसाहतीचं जे केंद्रीकरण असेल ते कसं असेल, कमी कसं असेल. आणि ज्या जागी सूर्यप्रकाश वगैरे चांगला आहे तिथं आपण घर बांधताना सुद्धा विचार करतो ना बऱ्याचदा, करतो का नाही, सूर्यप्रकाश चांगला वगैरे असेल तर तिथं मित्रांनो काय केलं, ते वसाहत मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. पाण्याची उपलब्धता सगळ्यात महत्वाचा घटक, लक्षात ठेवा. ओके, प्रत्येकाला क्लिअर. आता पुढचा महत्वाचा घटक आहे तुमच्यासाठी मित्रांनो, घरांचे आकार. बघा याच्यावरती प्रश्न विचारला जातो, जिथं जास्त पाऊस पडतो तिथं कसलं असतं रे घर, कशी असतात, उतरत्या छपराची असतात का नाही. जिथं जास्त पाऊस पडतो तिथं कशी असतात घरं, उतरत्या छपराची घरं असतात. बरोबर आहे का, कशी असतात साधारणतः, दिसतात का, हे बघा इथं दिसतात, इथं दिसतात का, इथं दिसतात, कळलं. तर सपाट छप्पर कुठं दिसेल आपल्याला, सपाट आपल्या इकडे दिसतं का सपाट, जिथं काय असतं प्रदेश, कमी पावसाचा प्रदेश असतो. बरोबर आहे का. आपली घरं बघा तुम्ही शक्यतो कशी असतात रे, अशी पत्रे सुद्धा आपल्याकडे कशी असतात, आडवेच असतात का नाही, असे अशी पत्रे असतात तुमच्याकडे, अशा पत्र्याची सुद्धा घरं दिसतात. ती कुठे दिसतात, छप्पर कसं आहे ते पत्र्याचं असू नाही तर कौलाचं असू दे, कसं पण असू दे, उतरत्या छपराचे आलं तर कुठं लक्षात ठेवायचं, पुढं जास्त पर्जन्याचा प्रदेश. मग महाराष्ट्रात कोकणामध्ये उतरत्या छपराची घरं आढळतात. विधान बरोबर राहील का, राहील का बरोबर. महाराष्ट्र पठारावरती पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, तिथं आपल्याला सपाट छपराची घरं दिसतात. बरोबर आहे का, सपाट छप्पर. त्याच जागी जर आपण दलदलीच्या प्रदेशात गेलो तर दलदलीच्या प्रदेशामध्ये घरं कशी असतात, उदाहरणार्थ आसाममधली घरं उंच चौथऱ्यावरती बांधलेली घरं असतात. दिसतात का, उंच चौथऱ्यावरती घरं कुठं दिसतात, प्रामुख्याने दलदलीच्या प्रदेशामध्ये बांधलेली दिसतात. का बरं उंच चौथऱ्यावरती अशा प्रकारची घरं असतात, सांगता येईल कोणाला, सांगा काय होऊ शकतं, खचलं जातं का. मग दलदलीमुळे मित्रांनो काय होतंय, काय होतंय, घरात जाते की दलदल, काय होतंय, आतमध्ये खेचलं जाते, म्हणून उंच चौथऱ्यावर बांधतात. लक्षात ठेवा, दलदलीच्या प्रदेशामध्ये कशी घरं असतात, उंच चौथऱ्या. जास्त पाऊस असेल तर कसली घरं असतात, कसली असतात. आणि प्रश्न आले जोड्या लावाल तुम्हाला, हे कसली, उतरत्या छपरात. ज्या जागी मित्रांनो प्रचंड उष्णता असते, आपल्या गावाकडची जुनी घरं बघायची, धाब्याची घरं बघितलेत का, माळवादी घरं, माळवाद बघितले का, कशापासून बनतात, म्हणजे तुम्ही बघितलं तर त्याच्या भिंती कशा असतात रे, जाड भिंती असतात. बरोबर आहे का, भिंती कशा असतात, जाड असतात. वरती मित्रांनो मग लाकूड वापरलं जातं, लाकडावरती काय टाकली जाते, माती टाकली जाते. आणि त्याच्यापासून जी घरं बनवली असतात ती कशी असतात, जाड भिंतीची घरं असतात. त्यांना कसली म्हणतात, धाब्याची घरं म्हटलं जाते. कोणत्या प्रदेशामध्ये वापरतात, उष्ण प्रदेशामध्ये आणि शुष्क कोरड्या प्रदेशामध्ये मित्रांनो ही घरं असतात. तुम्ही जर बघा त्या माळवादी घरात गेलं तर मित्रांनो कसं वाटतं रे, गार वाटतं, थंडगार वाटतं, आल्हाददायक वाटतं. बाकी जर तुम्ही आपल्या पत्र्याच्या घरात बघितलं तर नुसता उकाडा. आणि त्यात मुंबईला गेला तुमचा कार्यक्रमच फिट. मुंबईला बघितला असेल ना उकाडा, प्रचंड उकाडा. 2च दिवस गेलो पेपरला, परत म्हणलं आता मुंबई नको, बस. सपाट छप्पर म्हणलं तर पुढं, मग पुढं कमी पावसाचा प्रदेश, शुष्क प्रदेशामध्ये. उष्ण आणि शुष्क प्रदेश असेल तर कसली, मग जाड भिंतीची धाब्याची घरं. बरोबर आहे का. त्यानंतर जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये उतरत्या छपराची. आणि जर दलदलीचा प्रदेश असेल तर उंच. अजून मित्रांनो काही जंगली भागामध्ये सुद्धा आणखी वेगवेगळ्या प्रकारची घरं असतात, झाडावरती घरं असतात. बघितलेत का, कांतारा बघितलाय का, कांतारा बघितलंय का नाही, हो कानात वाढत ते, हा कांतार. रिषभ शेट्टी झाला. रिषभ शेट्टीला कोणता अवॉर्ड भेटला रे आता इफ्ती पुरस्कारामध्ये, सांगता येईल, सांगता येईल का ऑनलाईन वाले. हा कांतारा बघितलेला असतं, अख्खं गाव बघितलेलं असते, कळतंय. पण माहित नसते कोणता पुरस्कार भेटला. तो लक्षात ठेवा, त्याला पुरस्कार भेटलेला येईल पेपरला वगैरे. इफ्ती मध्ये तो एकमेव इंडियन आहे की ज्याला काय भेटलाय, पुरस्कार भेटलाय. तुम्ही शोधा, तुम्हीच करा तो. कळलं, लक्षात ठेवायचं आपल्यासाठी. मग आज जंगलाच्या भागामध्ये ही झाडावरती का घरं बांधली जात असेल, कुणापासून संरक्षण आहे, हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण म्हटलं तर पुढे घरं बांधली जातात, झाडावरती घरं बांधली जातात. लक्षात ठेवायचं. कळलं का, घरांचे आकार कळलं का बाबांनो. आकारावरती प्रश्न विचारले, तुम्हाला प्रश्न देतो, सोडवायला थोड्या वेळाने. पहिला मित्रांनो ग्रामीण वस्तीचे प्रकार आणि याच्यावरती प्रश्न असतात. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार तो म्हणजे केंद्रित वस्ती. कसली वस्ती, केंद्रित. ज्याला कसली वस्ती म्हणतात, दाट. तिला तिसरं नाव आहे एकत्रित. चौथं नाव आहे जवळ जवळ घरे असलेली वस्ती. बरोबर आहे का, आपल्यासाठी महत्वाचं आहे, कळतंय. याला काय म्हणतात, न्यूक्लिएटेड सेटलमेंट. कसली, न्यूक्लिएटेड सेटलमेंट आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. आता नावातच मित्रांनो केंद्रित आहे. केंद्रित म्हणजे काय असेल रे, काय आलेले असेल, एका ठिकाणी एकवटलेली वस्ती म्हणजे कसली वस्ती असेल, केंद्रित वस्ती असेल. बघा घरं कशी असतील, मग बघा मित्रांनो याच्या वैशिष्ट्यांवरती प्रश्न आपल्याला, म्हणून लक्ष द्या. घरं कशी असतील, केंद्रित. नावातच उत्तर आहे घ्यायचं. न्यूक्लिएटेड झाले म्हणजे एका ठिकाणी काय झाले, ते सगळे एकवटलेले आहेत. म्हणजे घरं कशी असणार आहे, संख्येने कशी असणार आहे. बरोबर आहे. त्या वस्तीला कसली वस्ती म्हणायचं, केंद्रित वस्ती असं म्हणायचं. कसली वस्ती म्हणायचं, केंद्रित वस्ती. घरं कशी असणार आहे, दाट असणार आहे, जवळ असणार आहे. आणि प्रामुख्याने बघितलं तर संख्येने कशी असणार आहे. मग यामध्ये मित्रांनो एक किंवा अनेक जातीचे सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक हेतूने एकत्र आलेले लोक असतात. बरोबर आहे का रे, असतात का नाही. प्रामुख्याने जर बघितलं तर या वस्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो रस्ते, गल्ल्या अरुंद असतात का रे, असतात का. घराच्या भिंती परस्परांना काय असतात, भिडलेल्या असतात. म्हणून यांच्यामध्ये मोकार काय होतात, मारामाऱ्या होत्यात. खरं याचं वैशिष्ट्य हे. आपल्यासाठी सामूहिक कलह असण्याचं प्रमाण कसं आहे मित्रांनो, इथं जास्त आहे. घरं कशी रे, जवळ जवळ आहे. माझ्या अंगणातलं पाणी तुझ्या अंगणात गेलं, मारामाऱ्या. माझ्या कोंबड्या तुझ्या दारात आल्या, मारामाऱ्या. अरे गावाकडे टेन्शन त्याचं असते माहिती तुम्हाला. नळावरची भांडणं बघितली का कधी, बघू पण नका, जाऊ दे, इकडे या वापस. कळलं, बघितलं असेल. म्हणजे इथं मित्रांनो घरं कशी असतात रे, जवळ
दळणवळ असतात. संख्येने कसे आहेत, मग इतर गल्ल्या रस्ते कसे असणार आहेत, अरुंद असणार आहे. बरोबर आहे का? घरं जी आहेत ते मित्रांनो त्यांच्या भिंती परस्परांना काय असणार आहे, भिडलेले असणार आहे. आता कारण बघा, केंद्रित वस्तीची कारण काय सांगता येईल तुम्हाला? घरं जवळ जवळच काय असतात, कारण काय सगळ्यात महत्वाचं काय असू शकतं? असणार सांग, काय असू शकतं कारण? हा, सांग ना. हसते काय? सांगायचं काय कारण काय? घर का लोक जवळ जवळ बांधतात, एकत्र दाटी वाटीने का राहतात, तिथंच का राहतात, दुसऱ्या ठिकाणी जागा नाही का त्यांना राहायला? काय असतंय सगळ्यात महत्वाचं? अरे सोयी सुविधा असणार ना काहीतरी तिथं, बरोबर आहे का? मग योग्य भूपृष्ठ रचना जिथं असेल तिथंच केंद्रीय वस्ती असेल का? माळावरती असेल का कुठं असेल, चांगली सपाट जमीन असेल, मैदान असेल, गाव असेल, तिथं जातील ना लोक. मग इथं योग्य भूपृष्ठ रचना महत्वाची आहे, अनुकूल हवामान महत्वाचं आहे का रे? आहे का अनुकूल हवामान महत्वाचं? हा, त्यानंतर कृषी योग्य जमीन जिथं असते तिथं असते का लोक एकवटलेली असते का नाही? मुबलक पाण्याचा पुरवठा सगळ्यात महत्वाचं. जिथं पाणी चांगल्या प्रमाणात आहे मित्रांनो तिथं काय झालेलं असतं, लोक एकवटलेली असतात, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दळणवळण असेल, उपजीविकेची साधनं असेल, शैक्षणिक सोयी सुविधा. बरोबर आहे का? शैक्षणिक सोयी सुविधा बघा तुम्ही बरेचसे लोक मित्रांनो आपल्या गावाकडे काय नसते रे, शिक्षणाच्या सोयी नसतात. मग वस्तीवरची लोक कुठे येऊन राहतात? शहरात राहतात का नाही? छोटं मोठं शहर असतं त्या शहरामध्ये लोक येऊन राहतात. मग दाटी वाटीने 1 BHK मध्ये राहतात का, 1 RK मध्ये राहत असतील, छोट्या एका खोलीत राहतात आणि पोरांना शिकवत असतात. बरोबर आहे की नाही? जिथं शैक्षणिक सोयी सुविधा आहे, त्याच्यानंतर मित्रांनो संरक्षण असेल, सामाजिक असेल, धार्मिक घटक ज्याला कारणीभूत आहे, तिथं काय झालेलं असतं, केंद्रित वस्ती तयार झालेली असते, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे? काही कारण राहू शकतात का? योग्य भूपृष्ठ रचना महत्वाची का इथं? योग्य पाणी पुरवठा, पाण्याच्या सोयी, शैक्षणिक सोयी सुविधा. परीक्षेला प्रश्न विचारला तो, केंद्रित वस्तीची कारण खालीलपैकी कोणती आहेत? एक, योग्य भूपृष्ठ रचना, प्रतिकूल हवामान. कसलं हवामान? आयोगाने शब्द वापरलाय म्हणून सांगतो. कसा वापरलाय शब्द? काय वापरलाय? प्रतिकूल. आणि मग आपल्या फ्लो मध्ये काय असतं, अनुकूल आणि प्रतिकूलचा फरकच कळत नाही. अनुकूल म्हणजे कसं हवामान चांगलं, प्रतिकूल म्हणजे हा, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर शैक्षणिक सोयी सुविधा येतील का मग त्याच्यामध्ये? दळणवळणाच्या जिथं चांगल्या सोयी तिथं असतात का लोक एकवटलेली? मग केंद्रित वस्तीची कारण प्रत्येकाला कळली का? केंद्रित वस्ती म्हणजे कसली वस्ती रे? कसली वस्ती? हा, जिथं घरं कशी असणार, संख्येने कशी असणार, त्या वस्तीला काय म्हणायचं? कसली वस्ती? मग हिचं जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर याच्यामध्ये रस्ते अरुंद असतात, अरुंद असतात, गल्ल्या कशा असतात, घराच्या भिंती एकमेकांना काय असतात, भिडलेले असतात, लक्षात ठेवायचं. समजलं का प्रत्येकाला? दुसरा महत्वाचा आहे, तर याचे दोष पण बघा, दोष महत्वाचे असतात, गुण आणि दोष. आता संरक्षणाच्या दृष्टीने अशी वस्ती कशी रे? चांगली का? चोऱ्या माऱ्या होतात का जास्त? का त्या जागी जर तुम्ही एका रानामध्ये राहिलेला असायला पाहिजे, तुमचं एकटंच घर पाहिजे, हा, चोर कधी येतात कधी धुवून जातात कळेल का? बघितलं असेल ना तुम्ही बाबांनो. संरक्षणाच्या दृष्टीने वस्ती कोणती चांगली? कोणती? कोणती? केंद्रित. कसली चांगली मित्रांनो? केंद्रित. मग संरक्षणाच्या दृष्टीने ही वस्ती कशी मित्रांनो योग्य आहे? घर जवळ जवळ आहे, परिणामी संकटावेळी एकमेकांच्या धावून जातात. बरोबर आहे का रे? धावून जातात का? इथं शेजारी काय करतो सुद्धा कळत नाही आपली. इथं पुण्यात तुम्ही बघितलं असेल, शेजारच्याचा आणि दुसऱ्या शेजाऱ्याचा काही एक संबंध नसतो. आहे का संबंध? तुम्ही आता बरेच दिवस राहता, तुम्हाला कळलं असेल कसं असते. तसं गावाकडे मित्रांनो कसं असते रे? नुसतं भांडं वाजलं तरी हे मारामारी झाली का? गावाकडे कसं असते, बरोबर आहे का? लगेच बघायला धावायला जातात, बरोबर ना? असते का नाही? कुणी जीसीबी आणला, सगळं गाव बघायला जायचं का नाही? आता जीसीबी उलटा पडला तरी कोण बघायला जाणार नाही, ड्रायव्हर प्याला असेल म्हणजे. लोक डेंजर झालेली, बरोबर आहे. सो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय? संरक्षणाच्या दृष्टीने केंद्रित वस्ती कशी मित्रांनो चांगली आहे, बरोबर आहे. दुसरं महत्वाचं विविध सामाजिक सेवांची उपलब्धता, त्यामुळे सामाजिक जीवन सलोख्याचं आणि चांगलं असतं, बरोबर आहे का? बरोबर आहे. त्यानंतर श्रम विभागाची सामाजिक सेवा असते, ते पण बरोबर आहे. आता दोष म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं, घरं एकमेकांना लागून असतात, परिणामी काय होतं मित्रांनो? हवा खेळती राहते का? हवा खेळती राहत नाही. हवा खेळती नाही राहत, तिथे कशाचं प्रमाण वाढणार आहे? कार्बन डायऑक्साईडचं. तुम्ही लय हुशार नका हो रे. एवढं हुशार नाही व्हायचं आपल्याला. तुम्हाला सांगतो, तुमची कशी लेवल सेट होते तुम्हाला सांगतो. आयोगाचा प्रश्न असतो इथं बरं का, आणि तुमची लेवल इथपर्यंत पोहोचली असते, तुमचा अभ्यास येतो आणि आयोगाचा प्रश्न येतो. मग तुम्ही काय करता? प्रश्न अतिविचार, आणि अतिविचार इथपर्यंत येतो. मग कधी कधी काय होतं, एखादा स्टेटमेंट सहज बरोबर असतं मोगमरित्या, एवढं मोगमरित्या बरोबर नसतं, एक्स्ट्रा काहीतरी नॉलेज लावता, चुकीचं आहे. आणि असा बराचसा पेपर सोडवतात, मग वाटलं होऊन जातं. कळलं का? थोडंसं काय करायचं, मोगमरित्या बघायचं. हवा खेळती राहत नाही, कारण असायचं वाटतं एकदा. हवा खेळती राहत नाही याचा परिणाम काय मित्रांनो? हवामान चांगलं राहतं का? नाही राहत. रोगराई येते का नाही? हवा खेळत खेळती राहत नाही, परिणामी काय वाटते? रोगराई वाटते. घरं दाटी वाटीने मित्रांनो, त्याच्यामुळे काय मिळतं रे? अपुरा सूर्यप्रकाश. आणि तुम्हाला माहिती आहे अपुरा सूर्यप्रकाश सुद्धा कशाला आमंत्रण असतो? रोगराईला आमंत्रण असतं, माहिती ना बाबांनो? त्वचारोग सुद्धा जिथं जास्त प्रकारात सूर्यप्रकाश मिळत नाही तर कसले रोग होतात? त्वचारोग सुद्धा होतात, रोगराई मोठ्या प्रमाणामध्ये होतात. आता सगळ्यात महत्वाचं, शुल्लक कारणावरून भांडणं होतात, बरोबर आहे का? का बरं शुल्लक कारणावरून भांडणं होतात? हा, दाटी वाटीने असते, हा, कचरा कोणीतरी माझ्या दारात टाकला, झाल्या मारामाऱ्या. बघितलं असेल ना, त्याच्या मुलीचं पाणी दारात आलं, झाल्या मारामाऱ्या. बघितलं असेल ना, गावाकडे तसंच असते ना. तर जिथं केंद्रित वस्ती असते तिथं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे, शुल्लक कारणामुळे काय होतं मित्रांनो? भांडणं होतात. त्यामुळे सामाजिक जीवनामध्ये विस्कळीतपणा येतो, बरोबर आहे का? तर तुम्ही मनभेद असले पाहिजे का? मतभेद असले पाहिजे, मनभेद असायला नको, बरोबर आहे का? कधी कधी तुमचे मित्र सुद्धा असतात मित्रांनो, बरोबर आहे का? आपल्याला त्याचं नाही पटत, नका बोल, कळते? मतभेद जरूर असते आणि असतात, मतभेद कोणाचे नसतात, पण मनभेद कधी असता कामा नये. रिसेंटली न्यूज वाचली असेल तुम्ही, दोन्ही काळपूरची, कळते? मित्राला अपयश यावं म्हणून अघोरी प्रकार स्मशानभूमीमध्ये पूजा केली होती. असले मित्र काय कामाचे का? हा, असले मित्र काय कामाचे आहे का? नाही, असले मित्र नसते सांगते. मग कळते? तुमच्यामध्ये मतभेद जरूर असतील, 100% काय असतील मित्रांनो? मतभेद जरूर असतील, पण मनभेद असता कामा नये. कधी कधी त्याचं आपल्याला नाही पटत, त्याच्या वाटेला जाऊ नका, कळलं? पण मनभेद नका ठेवू. म्हणजे कसं माहिती, बऱ्याच वेळा मनभेद झाल्यामुळे काय होतं, त्याचं वाटलं हवा, त्याला यशच नाही मिळालं, असलं नाही. तर त्याचे आहे ते आहे, कळलं? लक्षात ठेवा. शुल्लक कारणामुळे काय होतं मित्रांनो? इथं भांडणं होतात, शुल्लक कारणावरून भांडणं होतात, परिणामी सामाजिक विस्कळीतपणा येतो. कधी कधी एखाद्या बरोबर भांडण झाल्यानंतर आपलं सुद्धा मन लागतं का रे? हा, स्वतःच्याच मनावरती मानाचं कंट्रोल होतं का? बघा तुम्ही कधी कधी तो एक बोलला की आपण तिसरं बोलत असतो. मग क्रिकेटमध्ये कधी कधी दोघांचं असते बघा. क्रिकेटमध्ये भांडण ज्यावेळेस येतं, मग कधी कधी आला बॉलिंगला, हा, मग ते वरात विकेट घेते, यस यस. मग हा याच्या डोक्यात तेच खुन्नस असतात. हा दिसला कधी याला टोकायचा, ते बॉलिंगला षटकार बिटकार मारला की पण मग बरोबर ना? बघितलं असेल ना, ते जाऊ इथं बघा. शुल्लक कारणावरून काय होतं मित्रांनो? भांडणं होतं. संरक्षणाच्या दृष्टीने योग्य काही वस्ती, बरोबर आहे का? त्याच्यानंतर श्रम विभागाने, बरोबर आहे का मित्रांनो? बघा कधी कधी तुम्ही
सावलीच्या गोष्टी बघितल्या तर म्हणजे एक स्त्री दुसऱ्याच्या घरी कामाला जाते आणि त्याच्यानंतर मित्रांनो ते काम एकत्रितरित्या करतात, नंतर ती स्त्री परत येते का? तुम्ही सावली सारखं बघितलंय का? समजा माझं काम असेल इथं, बरोबर, माझ्या वावरात या दोन बाया आहेत, बरोबर आहे का, या कामाला, त्याच्यानंतर हीच बाई परत यांच्या वावरात जाते का? सावड सावड म्हणतात ना, तशा पद्धतीची श्रम विभागणी मित्रांनो सामाजिक सेवा असते, बरोबर आहे का? तुम्ही आमच्यात या, आम्ही तुमच्या देतो. तशा पद्धतीच्या सुद्धा गोष्टी मित्रांनो इथं बऱ्याच प्रकारे चालतात. कारण काय असते, लोकांना काम असतं काही जास्त नाही, लोक घरात बरेच लोक असतात, ती लक्षात ठेवायची, बरोबर आहे. संरक्षणाच्या दृष्टीने म्हणलं तर कोणती चांगली, बरोबर आहे. रोगराई कशामध्ये जास्त असेल? आता आयोगाने असा प्रश्न विचारला होता, ग्रामीण भागामध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं असेल रे? कसं चांगला असेल का? उच्च राहणीमान कसं असेल का? राहणीमान कसं असणार ग्रामीण भागामध्ये? कसं असणार आहे? साधा असणार आहे. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला. केंद्रीयच्या संदर्भात कळतं का बाबांनो? आवड सावड सर, आवड सावड म्हणतात त्याला, काही पण सांगू, सावड म्हणते त्याला. अरे आई जाती बघा दुसऱ्याच्या घरी बांगलायला जाते की नाही, त्यांच्या पण बाय येतात का त्याच्या तुमच्या घरी वावरामध्ये येत असतात का नाही? कधी बघितलं असलं काय? जाऊ दे, बरोबर. पुढची महत्वाची वस्ती आहे विखुरलेली वस्ती. विखुरलेली म्हणजे कशी? हा, हे बघा इथं विखुरलेली वस्ती आहे, मागे क्लिअर झालेली. एका बेंचवर 3 पण एका बेंचवर 6 बसते तिथं. ही वस्ती कशी झाली? ही कशी झाली आणि ती कशी झाली? कशी झाली? केंद्रित झाली. कळलं का? केंद्रित म्हणजे कोणती कळलं का? जिथं घर कशी असणार आहे? कशी असणार आहे? कसं असते? दाट असणार आहे. संख्येने कशी असणार आहे? जास्त असणार. लक्षात ठेवा. पुढची महत्वाची वस्ती मित्रांनो विखुरलेली वस्ती. विखुरलेली म्हणजे कशी असेल रे? पसरलेली. त्याला दुसरा काय शब्द कोणता आहे? विकेंद्रित. डिस्पर्स सेटलमेंट. कसं सेटलमेंट? डिस्पर्स. डिस्पर्स म्हणजे कशी मित्रांनो? पसरलेली. लक्षात ठेव. ए काळा शब्द आपल्याला इकडे लक्ष द्या. असायचं नंतर असायचं आपल्याला. ज्या वस्तीतली घरं कशी असतात? दूर दूर असतात. ज्या वस्तीतली घरं कशी असतात? दूर दूर असतात, बरोबर आहे. आणि घराचं प्रमाण कसं असतं रे? कमी असते. घराचं प्रमाण कसं असते? कमी असते. जिथं कसल्या प्रकारची वस्ती असेल, बरोबर आहे का? काळा शर्ट असं होतं म्हणून म्हटलं, बरं का? नाराज होशील, नाराज नाही आपल्या लेक्चर. एक गोष्ट काय त्याला ठेवा, मी जरी तुम्हाला रागाने एखाद्या वेळेस बोललो असेल तर त्याच्यावर असं काय नाही करतं का सोरले वाईट आहे किंवा काय नाही का, बऱ्याच वेळा होत असतं ना, किंवा सोरले खतरनाक दिसतात, पुढे दिसतात, काय नसतं तसं. ते तेवढं पुढे बोलायचं असतं का? तुम्ही पण जरा ताब्यात राहिले पाहिजे ना, नाही तर तुम्ही उड्या आणायला बसला तिथं तिथं जागा झाला का? त्यात गॅलरीत बसलाय आणि गॅलरीची वेळच पूर्ण असते ना. म्हणजे एक उंचच असते माणूस आता बसलेला, साधा सोपं नसते कार्यक्रम ना. तिथे गेलं किती हातीचं वळ काय माहिती, पण त्या जागेचा पुढे दोनदा उठवला मग बस त्याचा बिल्ली नाव सारखा. त्याच्यामुळे बाकी नाही काय. समजा इथं घर कशी असतात मित्रांनो? मग विखुरलेली असतात. कुठं कुठं स्वरूपात असतात का? असतात का? लक्षात ठेवायचं. त्या वस्तीला कसली वस्ती म्हणायची? मग महाराष्ट्रात अशा प्रकारच्या वस्त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या विभागामध्ये दिसतात? कोकणामध्ये. कसं दिसतात? कोकणामध्ये विखुरलेल्या वस्त्या दिसतात. लक्षात ठेवायचं. बघा, एकाकी घर हे विखुरलेल्या वस्तीचं वैशिष्ट्य आहे, म्हणून या वस्तीला एकाकी वस्ती सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवायचं. काय म्हणतात तिला? एकाकी वस्ती सुद्धा म्हणतात. तसेच ती पसरलेली वस्ती किंवा प्रकीर्ण वस्ती या नावाने सुद्धा ओळखली जाते. लक्षात ठेवायचं. बघा, या वस्तीमध्ये शेतकऱ्यांचं कृषीगृह आणि निवासगृह वेगवेगळे असतात. असतात का रे? बघा, शेतकऱ्याचे एक मुख्य घर असतं का नाही? आणि वावरामध्ये काय असतं? शेतीच्या संदर्भात अवजार वगैरे ठेवायचं पण एक असतं का नाही? खोली असते. काय म्हणतात तिला? काय म्हणतात? काय म्हणतात? काय काय म्हणतात? काय म्हणते रे? फार्म हाऊस. अरे फार्म हाऊस इंग्रजच आहे, बरोबर. जे शेतामध्ये असते बघा, त्याच्यामध्ये काय ठेवलं जातं रे? एक तर अवजार असतात किंवा निघालेलं जे धान्य असतं, बरोबर. धान्याचे सुद्धा कसले असतात ते पण, जे अजूनही मळायचं वगैरे दळायचं राहिलं तर तशा गोष्टी किंवा साठवून केलं ते करे. मग कांदा बिंदा काढलेला असतं त्याच्यात साठवून केलं ते कसलं घर असतं? शेतकऱ्यांचं कृषीगृह असतं. आणि ते शेतकऱ्याचं मुख्य निवासगृह ते कुठं असतं? गावामध्ये असतं. म्हणजे कसे असतात मित्रांनो? वेगवेगळे असतात. लक्षात ठेवायचं. बाकी घरे संख्येने कशी असतात रे? लहान झोपड्या किंवा मोठी घरं असू शकतात का? असू शकतात. बाकी बघा, कोणत्याही बांधकाम सामग्रीपासून घरं बांधलेली असली तरी ती घरं एकमेकांपासून किती अंतरावरती असतात? दूर अंतरावरती असतात. त्यामुळे या वस्तीला कसली वस्ती म्हणतात? विखुरलेली वस्ती. आता आयोगाचे जे प्रश्न आहे, विखुरलेली वस्ती कुठं कुठं दिसते? कुठं कुठं दिसते? सगळ्यात महत्त्वाचं कुठं दिसते? पर्वत रांगामध्ये दिसते मित्रांनो. पर्वतावरती वस्ती असेल, मोठ्या संख्येने घरं असतील तिथं कशी असतील? कमी प्रमाणात असतील. दुसरं महत्त्वाचं काय मित्रांनो? काय? पठार. दुसरं काय महत्त्वाचं आहे? पठार आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तिसरं महत्त्वाचं काय? वाळवंटी भाग आहे. काय महत्त्वाचं आहे? वाळवंटी भागामध्ये सुद्धा कसली घरं दिसतील? केंद्रित दिसतील का? विखुरलेली दिसतील. लक्षात ठेवायचं. मग जर प्रश्न आला राजस्थानमध्ये घरं केंद्रित स्वरूपाची वस्ती दिसते, दिसेल का? राजस्थान असेल तर कशी दिसणार आहे? प्रश्न आला मित्रांनो. लक्षात ठेवायचं. पठारी भागामध्ये सुद्धा कसल्या स्वरूपाची वस्ती दिसते? मोठ्या प्रमाणात विखुरलेली. बाकी जिथं अरण्य असतात तिथं सुद्धा दिसतात रे? दिसतात का? अरण्याच्या भागामध्ये सुद्धा या वस्त्या कशा स्वरूपाच्या दिसतात? विखुरलेल्या स्वरूपाच्या दिसतात. लक्षात ठेवायचं. भारतामध्ये मग आसाम असेल, मेघालय असेल, नागालँड असेल, अरुणाचल प्रदेश असेल, पश्चिम बंगाल, बिहार राज्यामध्ये अशा प्रकारची वस्ती आढळते. महाराष्ट्रामध्ये कोणत्या कुठं? कोकणात. महाराष्ट्रात कोणतं कुठं आढळणार आहे? कोकणात. लक्षात ठेवायचं. कळलं प्रत्येकाला? केंद्रित आणि विखुरलेले मध्ये फरक कळला का? शब्द उत्तर आहे त्याची वेगळी करायची गरज नाही. केंद्रित म्हणलं काय असणार आहे? जवळ जवळ. आणि विखुरलेले मध्ये काय असणार आहे? काय असणार आहे? बरोबर. आता विखुरलेल्या वस्तीची कारण बघा आपल्यासाठी महत्त्वाचे. मागासलेल्या भागामध्ये या वस्तीमध्ये विविध व्यवसाय कारणीभूत आहेत. उदाहरणार्थ मासे पकडणारे कोळी लोक मासेमारीच्या उद्देशाने दूर दूर घर बांधून राहतात. बघितलं असेल तुम्ही. कधी कधी नदीच्या काठावरती वगैरे बघा असतात तर त्यांच्या झोपड्या केलेल्या असतात का? तर ते कसल्या स्वरूपाच्या वस्ती झाल्या? तुम्ही बघितले कधी नदीच्या काठावरती कोळी लोकांच्या घरं असतात? हा, ती कशी असतात? लांब लांब तुटक असतात. का तुटक असं कोण सांगते मला? का? मासे पकडण्यासाठी? मासे पकडायचं काम करतात की काय? नदीचा भाग, बरोबर आहे का नाही? नदीच्या भागामध्ये त्या भागामध्ये मासेमारी करतात. लक्षात ठेवायचं. कळलं? बाकी महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं विखुरलेल्या वस्तीचे गुण म्हणजे काय? चांगले फायदे मिळते बघा. सगळ्यात महत्त्वाचं शेती जवळ किंवा शेतातच घर असल्यामुळे घरातील सर्व लोक काय होतात मित्रांनो? शेतात आणि शेतीशी निगडीत कामं करतात. त्यामुळे घरातील सर्वांचा कामाला हातभार लागतो का रे? लागतो का? कामं कशी होतात? मग कामं कशी होतात? जलद होतात. दुसरं महत्त्वाचं मित्रांनो, घर दूर असल्यामुळे हवा कशी राहणार आहे? रोगराई असणार आहे का? सूर्यप्रकाश कसा असणार आहे? जास्त आणि चांगल्या प्रकारचा असणार आहे. दुसरं महत्त्वाचं मित्रांनो, गावातील गटबाजी. सगळ्यात महत्त्वाचं राजकारण, मंडळ यापासून हा व्यक्ती काय असू शकतो? दूर असू शकतो. म्हणजे मित्रांनो विखुरलेल्या वस्तीचा सगळ्यात चांगला फायदा काय? गटबाजी. तुम्हाला माहित असेल गावागावामध्ये मित्रांनो इलेक्शनमध्ये अशा गोष्टी करतात की नंतर लोक वर्ष 5-5, 6-6 वर्ष कायमची दुश्मनी होऊन जाते. बघितलं असेल. सगळ्यात महत्त्वाचं बघायचं असेल तर ग्रामपंचायत इलेक्शन. हा, भावकी जाते का? जाते का? प्रत्येकाला सरपंच व्हायचं असतं. हा, बघितलं असेल. प्रत्येकाला काय व्हायचं असतं? सरपंच व्हायचं असतं. पण गावातल्या गटबाजीचा किंवा राजकारणाच्या पासून मित्रांनो या वस्तीतील लोक कसे असणार आहे? दूर असणार आहे. हाय का त्याचा फायदा? तुम्ही बघितला असेल. राजकारणामध्ये बऱ्याच लोकांनी हायती विकून टाकलेला असते. बघितलं असेल ना? सरपंच केलं करायचं असतं. कार्यकर्त्याला काय करतं? जमीन विकून टाकतो हायती आणि नंतर तो काय होतो? पडतो. हा, कार्यक्रम फिट होतो. कार्यकर्ते कसे असतात माहिती? जोपर्यंत काय असतं? खायला असतं तोपर्यंत कार्यकर्ते पाठीमागे पडत असतात. इतर वेळेस कार्यकर्ते येतात का? नाही. मग सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे मित्रांनो गावातील गटबाजी, राजकारण आणि भांडण यापासून इथली लोक काय असतात? दूर असतात. शेतीत वस्ती परिणामी वेळ आणि पैशाची बचत होते. आणि दुसरं महत्त्वाची इंधनाची पण बचत होते. काय ऐका नाही? आता शेतकरी मित्रांनो कशावर जातो? सायकलवर जातो का? आताचा शेतकरी गाडीवर लागतो. बरोबर आहे. आणि जर तुमचं शेत दूर असलं तर काय होणार आहे? काय होणार आहे? इंधनाची बचत होणार आहे का नाही? दूर असल्या बचत होते. मग शेतात जर घर असेल तर काय होणार आहे? बचत होणार आहे. लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्त्वाचं विखुरलेल्या वस्तीचे
लक्षात ठेवा. ओके, पुढचं महत्वाचे दोष मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा दोष असेल काय असेल या वस्तीचा? सगळ्यात महत्वाचं काय? संरक्षण. बघा, विखुरलेल्या वस्तीतील घरं दूर असल्यामुळे प्रत्येक कुटुंब एकमेकांपासून कसं असतंय? दूर राहतं. समाजापासून दूर राहिल्यामुळे इतरांचं सहकार्य मिळत नाही. लक्षात ठेवायचं, इतरांचं सहकार्य मिळतं का? नाही मिळत. आणि दुसरं महत्वाचं मित्रांनो, ऐक्य आणि सहजीवनापासून दूर राहिल्यामुळे व्यक्तीची संकुचित वृत्ती बनते. बरोबर आहे का? तुम्ही बघा, गावात राहणारा आणि शहर म्हणजे वस्तीवरती राहणाऱ्यांचे जर बघितलं तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत कसं असते रे? संकुचितपणा असतो. तुम्ही बघा कधी बघितलं कधी रानातलं कुत्र वगैरे बघितलं तुम्ही? तर ते गावात आलं तरी कसं चालतं रे? बघितलं एवढं बारीक कधी कसं चालतं? टप्प टप्प चालतं. माहिती तुम्हाला? तुम्ही काय बघितलं काय कळत नाही. अरे या गोष्टी मित्रांनो, जितकी लोक समजा वस्तीवरची एखादी पर्टिक्युलर घरातले एखादी राहिलेले ते गावात आल्यानंतर त्या वस्तीतल्या गावातल्या पोरांच्या मिसळतं का? तुम्ही बघा काय मिसळतं का? त्याचा वेगळाच विचार असते काय चालू असते का नाही? लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. ऐक्य आणि सहजीवनापासून दूर. तुम्ही गावामध्ये बघितलं असेल मित्रांनो, भरपूर सारे कार्यक्रम असतात. सामाजिक कार्यक्रम असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक कार्यक्रम असतात, सण उत्सव असतात का गावामध्ये? ही लोक त्याच्यामध्ये मिसळतात का? नाही मिसळत. नाही मिसळल्यामुळे काय होते मग? काय आनंद मिळतो ना? तर या विखुरलेल्या वस्तीचा दोषच आहे. या वस्तीमध्ये सामाजिक आर्थिक सहभाग नसल्यामुळे सार्वजनिक सण उत्सव असेल, समारंभात आनंद मिळतो का? नाही. घर एकमेकांपासून दूर असल्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने अनुकूल असतात का? बरोबर आहे का? अनुकूल असतात म्हणजे कसे असतात? प्रतिकूल असतात. कधीतरी रानामध्ये एकच घर असेल, त्याच्यात सगळ्यात महत्वाचा त्याला धोका काय असतो रे? काय? चोर कधी पण येऊ शकतात आणि धुवून जाऊ शकतात. बघितलं असेल, बघितलं असेल. त्याच्यामुळे लोक शक्यतो कशी राहतात? वस्ती करून राहतात. त्याचं कारण ते आहे. संरक्षण सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण कशी होईल या भागामध्ये? कशी होईल? कमी प्रमाणामध्ये होते. त्यामुळे सांस्कृतिक विकासाचा वेग काय होतो मित्रांनो? मंदावतो. या लाईन प्रत्येकासाठी अतिशय महत्वाची आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला. विखुरलेल्या वस्तीचे दोष, विखुरलेल्या वस्तीचे फायदे म्हणलं तर काय? फायदा सगळ्यात महत्वाचा, आवाज येते राहते, रोगराई येते का? सूर्यप्रकाश चांगला मिळतो का? शेतातच घर असल्यामुळे त्याचा फायदा असा की वेळ आणि काय वाचतोय? इंधन वाचते, पैसा वाचते, सगळ्या गोष्टी काय होतात? वाचतात. तोटा म्हणलं तर सगळ्यात महत्वाचा तोटा काय? संरक्षणाच्या दृष्टीने सण उत्सव आनंदाचा फायदा मिळतो. इथं संकुचित वृत्ती बनते का? इथं बघितलं प्रामुख्याने त्याच्यामध्ये आणखी बघितलं तर मित्रांनो, विचारांची देवाणघेवाण कशी होत असणार? इथं कशी होते? कमी प्रमाणामध्ये होते. लक्षात ठेवायचे. हे विखुरलेल्या वस्तीचे दोष आहेत. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची वस्ती आहे संमिश्र वस्ती. कशी आहे? संमिश्र. तिसरा प्रकार म्हणलं तर कोणता आहे मित्रांनो? संमिश्र वस्ती. लक्षात ठेवा. वस्ती कळते का? लक्षात ठेवा ना, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढे बघा, संमिश्र वस्ती म्हणलं तर मित्रांनो कंपोजिट सेटलमेंट. कसली आहे? आता पहिली कशी बघितली होती रे? न्यूक्लिएटेड. न्यूक्लिएटेड मध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं? कशी होती घरं? दुसरी बघितली कशी होती? कशी होती? विखुरलेली. घरं कशी होती? दूर. आता तिसरी कसली मित्रांनो? बघा, मुख्य वस्ती आणि तिच्या सभोवताली असलेल्या वेगवेगळे गटसमूह किंवा छोट्या छोट्या वाड्या मिळून जी वस्ती निर्माण होते तिला संमिश्र वस्ती असं म्हणतात. काय मित्रांनो? सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात ठेवायला पाहिजे. काय झालं? नो इंटरनेट कनेक्टिव्हिटी. आवाज येतोय मला सगळ्यांना? आवाज येतोय का? काय अडचण आहे तुम्हाला? अरे बाबांनो, काय अडचण आहे का? क्लिअर आहे ना? लक्ष द्यायचं. इकडे महत्वाची गोष्ट आहे. पेपरला येत नाही काय मग? कळलं का? इथं लक्ष नाही द्यायचं, तिथं आणतो मग. ग्रामीण भागामध्ये दाट वस्ती आढळते. बरोबर आहे. इथं लक्ष दे. कळलं का प्रत्येकाला? इथं कसली वस्ती मित्रांनो? मग संमिश्र. संमिश्र म्हणजे तिथं काय असणार? प्रामुख्याने गाव असतात. गावाला काय असतात मित्रांनो? इथं वाड्या असतात. आपल्या गावाकडे ग्रामीण भागामध्ये दिसते काही प्रकारची वस्ती. एक मुख्य गाव असतं, तिला काय असतात? वाडी असते. मग दादा वस्ती, शिंदे वस्ती. बघितलं का नाही? असते का नाही? तशा पद्धतीचे मित्रांनो मुख्य वस्ती आणि तिच्या सभोवताली काय असतात? वेगवेगळे गटसमूह किंवा छोट्या छोट्या वाड्या असतात. कधी कधी मित्रांनो छोटं खेळ असेल त्याला काय म्हणतात रे? खुर्द. आणि मोठं खेळ असेल त्याला काय म्हणतात? बुद्रुक. कधी कधी गाव बघितली असेल, खुर्द आणि बुद्रुक गाव बघितली असेल, दोन गाव असतात, त्याच्यामध्ये नदी असेल. बघितलं कधी? छोटं गाव असेल त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? आणि मोठं असेल त्याला काय म्हणायचं? बुद्रुक. काय म्हणायचं? बुद्रुक. लक्षात ठेवायचं. आता या वस्तीमध्ये बघा मित्रांनो, प्रामुख्याने जर बघितलं, मुख्य वस्ती आणि सभोवताली 2 पेक्षा अधिक घरांचा समूह असू शकतात. मात्र कितीपेक्षा जास्त? 4 पेक्षा जास्त असत नाही. मुख्य वस्ती आणि सभोवतालच्या घरांच्या समूहाला मिळून एकच नाव असतं. यातील मुख्य वस्ती केंद्रित किंवा कशी असते? सघन असते. लक्षात ठेवायची. म्हणजे कशी असते मुख्य वस्ती? कशी असते? न्यूक्लिएटेड असते. कशी असते? न्यूक्लिएटेड म्हणजे कशी असते? केंद्रित. आणि इतर जी घरं असतात ती कशी असतात? विखुरलेली स्वरूपाची असतात. छोटं खेळ असेल त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? आणि मोठा असेल त्याला काय म्हणायचं? याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला. बरं, छोटं खेळ आणि मोठं खेळ याच्यावरती काय केलेलं आहे? आयोगाने प्रश्न विचारला. मी दाखवतो तुम्हाला तो पण प्रश्न. त्यांना ठेवा. बाकी मित्रांनो, महाराष्ट्रात जवळपास शेतावरच्या वाड्या आणि मुख्य ग्रामीण वस्त्या मिळून संमिश्र वस्त्या निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्रात शेतात असणाऱ्या अशा वाड्यांची नावं वेगवेगळी असतात. बरोबर? वेगवेगळ्या वाड्या असतात का? लक्षात ठेवायचं. बाकी भारतात गंगेच्या मैदानामध्ये अशा वस्त्यांचं प्रमाण जास्त आहे. प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये अशा वस्त्या आढळतात. अशा वस्त्यांना संमिश्र वस्त्या किंवा अर्धसगट वस्त्या सुद्धा म्हणून ओळखलं जातं. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. राजस्थानवरती प्रश्न आलाय. गंगेच्या खोऱ्यामध्ये कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? कोणत्या मग? कोणत्या? संमिश्र प्रकारची. गंगेच्या मैदानी प्रदेशात जर म्हटलं तर कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? का न्यूक्लिएटेड आढळणार आहे का? न्यूक्लिएटेड सुद्धा दिसणार का? तिथं पाण्याचं प्रमाण कसं आहे? सुपीक जमिनीचं प्रमाण चांगलं आहे का? तिथं सुद्धा मित्रांनो कसल्या प्रकारची वस्ती दिसेल? कोकणात म्हणलं तर कोणत्या प्रकारची वस्ती दिसेल? कुठं? कोणती? वाळवंटी प्रदेशात आलं तर कुठे दिसेल? विखुरलेली. लक्षात ठेवायचं. समजलं? संमिश्र वस्ती म्हणजे प्रत्येकाला एक मुख्य वस्ती आणि इतर काय देण्यात ठेवायचे? छोटे मोठे गटसमूह किंवा वाड्या. त्याला काय म्हणायचं? संमिश्र वस्ती. लक्षात ठेवा. पुढची महत्वाची चौथी म्हणलं तर अपखंडित वस्ती. कशी आहे? फ्रॅगमेंटेड सेटलमेंट. सगळ्यात महत्वाची याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आता मित्रांनो एक वस्ती आहे. काय आहे? वस्ती. आता बघा तुम्ही गावामध्ये गाव मुख्य झालं, त्याच्यानंतर एक वस्ती घेतली. त्या वस्तीतली सुद्धा घरं एक जवळ असतात का? बघा, काही वस्तीमधली घरं जवळ असतात, पण काही वस्तीमधली घरं कशी असतात मित्रांनो? एकमेकांपासून अलग. म्हणजे एक घर इथे, एक घर असं इकडे असते. अशा लांब वस्ती असतात का? असतात का? पण मित्रांनो कमी जास्त अंतरावरती आणि अनियमितपणे वसलेले असतात, तेव्हा अशा वस्तीला म्हणतात अपखंडित, फ्रॅगमेंटेड. बघा लक्षात ठेवायचे. डिस्पर्स मध्ये कसं बघितलं तुम्ही? कसं बघितलं होतं? विखुरलेल्या. वस्त्यात कशा होत्या? पूर्णपणे विखुरलेल्या. इथं मात्र कशा वस्त्या? वस्त्यामध्ये कसं झालंय? विखुरलेल्या दिसतात का? एका घरापासून मित्रांनो दुसरे घर कसं असते रे? अलग असते. आणि कसं असते? अंतरावरती म्हणलं तर कमी जास्त. म्हणजे त्याचं काही सेटलमेंट असते का? फिक्स मध्ये अजिबात नसते. तर अनियमितपणे त्या वस्तीला दिसतात, त्यांना काय म्हटलं जातं? अपखंडित वस्ती. या व्याख्येवरती पीवायक्यू आलेला आहे. कळलं का? जेव्हा एकाच वस्तीतली घरं एकमेकांपासून अलग पण कमी जास्त अंतरावरती अनियमितपणे वसलेली असतात, तेव्हा अशा वस्तीला कसली वस्ती म्हणतात? अपखंडित वस्ती असं म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याला वगैरे आपल्याला अशा प्रकारची दिसतात घरं. कळलं? लक्षात ठेवायचं. उत्तर काय सोडवायचं? पटकन रे सोडवा. सोडवा द्यायचं वापस आपल्याला. दिसतंय का? खालीलपैकी कोणत्या प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात? जर काही चुकलं काय उत्तर येईल? पटकन. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात? कोणता प्रदेश पाहिजे रे? डोंगराळ प्रदेशात कशा दिसतील? नद्यांच्या सुपीक खोऱ्यात कशा दिसतील? केंद्रित. येईल का याच्यामध्ये? ब बाजूला गेल्यानंतर बघा, ब तुमचा इथं आहे, ब तुमचा इथं आहे, त्याच्यानंतर ब आहे का इथं? काय उत्तर पाहिजे? आता गाव गेलं ना, सगळ्यांना घेऊन गेलं का नाही ते? काय उत्तर पाहिजे मग? 3. कोणत्या प्रदेशामध्ये विखुरलेल्या वस्त्या
आढळतात. विखुरलेल्या म्हणजे कसल्या? डिस्पर्स. डिस्पर्स म्हणजे कशा? दूर दूर पसरलेल्या, लक्षात ठेवायचं, लांब लांब असलेल्या. जमल का? शब्द समजून घ्या पहिला. उत्तर बघायचं, प्रत्येकाला यायला पाहिजे, आधी सांगतोय. नीट वाचायचं. हा याचे बाकी काही नाही, वेगळं काही नाही. प्रश्न बघा, बाकी शिकवलेलं नाही, काय नाही, तसं राहू दे साईडला. ऑनलाईन वाले पटकन बोलायचंय, पटकन उत्तर आलं पाहिजे. खालीपैकी कोणता आताच्या राज्यसेवा मेनचा प्रश्न हा 2023 ची राज्यसेवा मेन झाली ना आता 21 जानेवारीला, त्या राज्यसेवा मेनचा प्रश्न हा. नैसर्गिक परिस्थिती मानवी जीवनासाठी अनुकूल असेल तेथे विखुरलेल्या अवस्था तयार होतात. काय पाहिजे इथं? काय पाहिजे? काय पाहिजे? जिथं नैसर्गिक परिस्थिती मानवी जीवनासाठी जर अनुकूल असेल तिथं एकतर तिथं काय पाहिजे होतं? केंद्रित. आणि इथं जर प्रतिकूल असतं तर कळलं, लक्षात ठेवा. इथं काय असायला पाहिजे होतं बघ? मग पहिलं हे चुकलंय का? दुसरं दुसरं विखुरलेल्या अवस्था सर्व सोयींनी युक्त असतात. असतात का? ते विखुरलेल्या कशाला असतील, ते कसल्या असतात मग? केंद्रित असतात. बरोबर आहे काय? दुसरं विखुरलेल्या अवस्था मैदानी प्रदेशात तयार होतात. बरोबर आहे का? बरोबर आहे का? राहिलं कोणत्या याच्यामध्ये? विखुरलेली वस्ती म्हणजे गृहसमूहाचे अंतरात्मक विलगता. बरोबर आहे का? अंतरानुसार विलग असतात. या आहे का? काय उत्तर पाहिजे उत्तर? फक्त एक शब्द तोच आहे तुमच्या भाषेतला, काय? दूर दूर. बरोबर आहे का? जवळ जवळ आहे का? दूर दूर आहे. फक्त शब्द कसा वापरला? अंतरात्मक विलगता. सेम प्रश्न मित्रांनो वापरला होता एका पिढीला सुद्धा तुमच्या. आता एकदा हा बघा बरं. खालीलपैकी कोणती विधानं ग्रामीण समाजाची वैशिष्ट्य आहेत? ग्रामीण समाज. पटकन असं सुटायला पाहिजे. ग्रामीण समाज. काय रे मित्रांनो असेल पाहिजे उत्तर? खालीलपैकी कोणती ग्रामीण समाजाची वैशिष्ट्य? ग्रामीण समाजात आपण काय बघितलं? लोकसंख्या कशी असते? कशी असते? दाख असते का? विरळ लोकसंख्या असते. कशी असते? शेती प्रधान समाज आहे का? पितृसत्ता कुटुंब पद्धती. घरावरती कोण वडील असतात का नाही प्रमुख? शैक्षणिक मागासले पण आहे का? काय उत्तर पाहिजे तुमचा? ब गड आयोगाचा प्रश्न आहे, उत्तराला पाहिजे होता. हा बघा, कोणत्या प्रकारच्या वस्तीचं प्राबल्य आहे? कोकणामध्ये कोणत्या वस्तीचं प्राबल्य आहे? काय पाहिजे उत्तर? स्कॅटर सेटलमेंट म्हणजे कसलं? विखुरलेल्या. ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? काय पाहिजे उत्तर? पाण्याची उपलब्धता. पाण्याची उपलब्धता म्हटलं तर ग्रामीण वस्तीच्या स्थानावरती परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे, लक्षात ठेवायचं. समजलं का? या सगळ्या गोष्टी लक्षात असल्यामुळे आपण याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पहिला प्रकार कोणता बघितला होता? बघा, आपण एक रिपीट आलेला प्रश्न आहे, सेम एका तोच मागाच्या सारखा. बघा पटकन. पहिलं बरोबर आहे का? घराघरांमध्ये आंतरविलगता असते. असते का नाही? लांब लांब बसलेली असतात घर. म्हणजे पहिलं बरोबर आहे का? राहणीमान उच्च दर्जाचं असतं विखुरलेल्या वस्त्यांचं. बरोबर आहे का? असते उच्च दर्जाचं. लोकसंख्या मर्यादित असते. वसाहती प्रदूषणमुक्त असतात. मग काय उत्तर पाहिजे? गड. तुमच्या मेन्सला आलेला प्रश्न आताच्या 23च्या, लक्षात ठेवायचं. समजलं? प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पहिला प्रकार बघितला तो कसला होता? केंद्रित मध्ये घर कशी असतात. दुसरा प्रकार बघितला कोणता? विखुरलेली घर कशी असतात? दूर दूर पसरलेली असतात, लक्षात ठेवायचं. तिसरा प्रकार बघितला कसला? ज्याच्यामध्ये प्रामुख्याने काय असते? एक मुख्य वस्ती आणि इतर काय असतात? गटसमूह किंवा वाड्या असतात. ज्याच्यामध्ये छोटं खेळ म्हटलं तर, मोठं म्हटलं तर काय फायदा काय? तिथं सगळ्यात महत्त्वाचा विखुरलेल्याचा फायदा काय? सगळ्यात महत्त्वाचा ते सांगा. काय? रोग राईपासून मुक्त, प्रदूषण मुक्त असतात. त्या वस्ती असतात का? लक्षात ठेवायचं. बाकी त्याचा तोटा म्हटलं तर काय? विखुरलेल्याचा काय महत्त्वाचा? सगळ्यात लक्षात ठेवायचं संरक्षण. समजलं का? बाकी इथं बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या काही वस्त्यांमध्ये प्रत्येक घर वेगवेगळं असण्याऐवजी 2 किंवा 3 घरांचे लहान लहान गृहसमूह असतात. अशा वस्त्यांना फ्रॅगमेंटेड सेटलमेंट किंवा हॅम्लेटेड सेटलमेंट म्हणतात. बाकी भूरचना, जमिनीची शेतजमिनीची उपलब्धता, पाणी पुरवठा, सामाजिक किंवा व्यावसायिक विकेंद्रीकरणामुळे अशा वस्त्या काय होतात? तयार होतात. या अपखंडितमध्ये काय दिसतं मित्रांनो? थोडक्यात छोटे छोटे घरांचे पुंजके दिसतात. बरोबर आहे? 3-4 घरे, नंतर घरच नाही, नंतर कुठेतरी 3-4 घर असं दिसतं. काय म्हणजे अपखंडित. अपखंडन म्हणजे काय प्रामुख्याने? बरोबर आहे? कळतंय का प्रत्येकाला? दिसतात काही ठिकाणी दिसत अशा पद्धतीने. भारतात अशा प्रकारच्या ग्रामीण वस्त्या अनेक भागात आहे. गंगेच्या त्रिभुज मैदानी प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या वस्त्या आढळतात. लक्षात ठेवा स्टेटमेंट. कोणत्या भागामध्ये? गंगेच्या त्रिभुज मैदानी प्रदेशामध्ये, त्रिभुज भागामध्ये अशा प्रकारच्या वस्त्या आढळतात. सह्याद्री पर्वताच्या उतारावर घाटाला लागून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे अशा वस्त्या आढळतात. बरोबर आहे का? दिसतात का? डोंगर भागावरती तुम्ही बघा, इर्षावाडीची दुर्घटना घडली, बघितलं तुम्ही? इर्षावाडीचं गाव छोटं गाव, त्याच्या खाली पण छोटे छोटे वाड्या होत्या का रे? होत्या का? अशा प्रकारचे गटसमूह किंवा गृहसमूह असतात. असे लांब लांब बसलेले असतात. ते कसल्या प्रकारचे झाले? अपखंडित वस्त्या झाल्या. बरोबर आहे का? इथं जर प्रामुख्याने बघितलं तर लोकसंख्या कशी असेल? इथं कशी असेल? कमी असेल. कशी असेल? सोयी सुविधांची उपलब्धता म्हटलं तर ती सुद्धा कशी असणार आहे? शैक्षणिक सोयी सुविधा म्हटलं तर कमी. या गोष्टी लक्षात ठेवा. बेसिक वरती प्रश्न विचारतात, ते कळलं पाहिजे. ते म्हणजे काय? म्हणजे उत्तर काय होऊन जातं? येऊन जातं. पुढचा महत्त्वाचा टॉपिक मित्रांनो, ज्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले. आता रिसेंटली सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावरती येतात, पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते उत्तर काय सांगतील का? पूर्व विदर्भात विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कमी अंतरावरती लहान लहान वाड्या वसलेल्या आढळतात. कारण सांगा सांगा, बोला. कोण सांगतं रे? असा प्रश्न आला पेपरला, अंदाजावर सांगायचंय. पूर्व विदर्भात विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली सगळ्यात महत्त्वाची काय रे? काय आहे? आदिवासी लोकांच्या वस्त्या आहे. बरोबर आहे? काय पर्जन्याचं प्रमाण या प्रदेशात कसं आहे? म्हणजे अबद्ध यायला पाहिजे का नाही? भूजल पातळी कधी खोलीवरती आहे? कमी खोलीवरती. पर्जन्याचं प्रमाण कसं आहे? तिकडे कसल्या प्रकारचं जलसिंचन चालतं, त्याच्यामुळे भूगर्भ भूजल पातळी कमी खोली असल्यामुळे तसलं जलसिंचन, तलाव जलसिंचन मोठ्या प्रमाणात आहे. भात शेती करण्यासाठी भरपूर काय करताय? मजूर पुरवठा लागतो. त्याच्यामुळे मित्रांनो काय आहे? कमी अंतरावरती लहान लहान काय वसरलेले आहेत? वाड्या वसरल्या. 4 उत्तर दिले आहे. काय उत्तर पाहिजे त्याचा? 4. पुढे आता परीक्षेला मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला तो वसाहतींवरती. ते म्हणजे रेषाकृती वसाहत कुठे दिसते? वर्तुळाकार वसाहत कुठे दिसते? चौकोनाकृती वसाहत कशी दिसते? आकारावरती. बरोबर आहे का? रेषाकृती कुठे असेल मित्रांनो? कुठे असेल सांगतील का? दिसते का? बघा, पहिलं ग्रामीण वस्त्यांचे प्रारूप प्रकार. काय आहे? ग्रामीण वस्त्यांचे प्रारूप प्रकार म्हणजे शहरीमध्ये पण येतात, लक्षात ठेवायचं. पहिला आकृतीबंध आहे रेषाकृती. आकृतीबंध कसला? रेषाकृती. मित्रांनो ही वस्ती प्रामुख्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला, नदीच्या काठावर, समुद्र किनाऱ्यावरती आढळते. तुम्ही बघितलं असेल एखादा रस्ता गेला मित्रांनो असा, आणि त्या रस्त्याच्या कडेला लोक अशी राहतात का रे? असतात का? लोक घर करतात का? तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावामध्ये एक रस्ता असतो, त्या रस्त्याच्या कडेला लोकांची घर असतात. या घराची तोंड कोणत्या दिशेला असेल रे? कोणत्या दिशेला असेल? कोणत्या दिशेला असेल? रस्त्याच्या. पण फक्त रस्त्याच्याच का? दोन्ही बाजूला असतील का? फक्त रस्त्याच्याच असतील का? पण नद्यांच्या पण कडेला असतात का? रेषाकृती म्हणजे मित्रांनो साधारणतः अशा पद्धतीने दिसते रेषी. इथं मित्रांनो इथं एखादी नदी जरी असेल आणि या नदीच्या काठावरती सुद्धा मित्रांनो कडे घर वसलेली असेल, तर कसल्या प्रकारचं प्रारूप झालं? बघा, वस्तीचं कोणत्या प्रकारचं प्रारूप झालं? रेषाकृती प्रारूप झालं. इथं दिसते का चित्र तुम्हाला? हे बघा, रस्ता आहे आणि या रस्त्याच्या काय झालं मित्रांनो, काठाला घर वसलेली आहे. त्याला कसलं प्रारूप म्हणतात ना? रेषाकृती प्रारूप. मग प्रामुख्याने घर एका रेषेत किंवा रांगेत असतात का? असतात का? त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं, घर कशी असतात रे? जवळ जवळ. रेषाकृती वस्ती रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय असतात? शक्यतो काय असतात इथं प्रामुख्याने?
का रस्त्याच्या कडेला दुकान असतात का? तर लक्षात ठेवायचं की रस्त्याच्या कडेला मित्रांनो प्रामुख्याने दोन्ही बाजूला काय असतात? दुकानं असतात. दोन्ही बाजूला घर असल्यास घराची दारं एकमेकांना काय असतात? समोरासमोर असतात का? घराच्या याच्या वैशिष्ट्यावरती प्रश्न येतो म्हणून लक्षात ठेवा. घरांची दारं एकमेकांना काय असतात? समोरासमोर असतात. बाकी या वस्त्या नदी असेल, कालवा असेल, समुद्र किनारा असेल, लोहमार्गांना अनुसरून सुद्धा तयार झालेल्या असतात. लोहमार्गांना सुद्धा अनुसरून कशा तयार पद्धतीने होतील रे? रेल्वेची पटरी बरोबर आहे का? So रेल्वेची पटरी अशी गेलेली आहे. तर इथं सुद्धा लोकांनी घर बांधलेले असतात का रे? असतात का? रेषाकृती प्रारूप आपल्याला कॉलेजपैकी कोणत्या भागात पाहायला मिळेल? एक रस्त्याच्या कडेला बरोबर आहे का? 2 रेल्वे बरोबर आहे का? त्याच्यानंतर तिसरा कालवा सुद्धा असू शकतो का रे? ज्याकडे कॅनेल गेले असेल कॅनेलच्या कडेला सुद्धा वस्त्या असू शकतात का? तुम्ही बघा इथं पुण्यातून काही ठिकाणाहून कॅनेल गेले तरी सुद्धा लोकांची घरे कॅनेलच्या कडेकडे. तर लक्षात ठेवायचं कोणतं प्रारूप झालंय? रेषाकृती प्रारूप. ग्रामीण वस्त्यांच्या प्रारूपामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे. पहिला म्हणजे कसला? रेषाकृती. दुसरा महत्त्वाचा मित्रांनो तो म्हणजे ताराकृती. कोणता आहे? ताराकृती. तारा म्हणजे कसला रे? स्टार शेप. बघा मित्रांनो असे भरपूर सारे रस्ते गेल्यानंतर दिसते का इथं? हे बघा इथं असे रस्ते गेल्यानंतर मित्रांनो इथं कुठेतरी सेटलमेंट तयार झाली काही दिसते का? तुम्हाला दिसत नाही ना? मग कशासारखं दिसते रे आता? स्टार सारखं दिसते का? स्टार म्हणजे चांदणीचा आकार. अरे बाबांनो याच्यावरती प्रश्न विचारलाय मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? चांदणीच्या आकाराचं प्रारूप म्हणलं तर कोणतं प्रारूप आहे? जिथं अनेक रस्ते एकत्र येतात बरोबर आहे का? ज्या ठिकाणी अनेक रस्ते येऊन मिळतात तिथे अशा प्रकारची वस्ती विकसित होते आणि तिथं मित्रांनो घरांची कशी असते मग? दाटी होते. अशा वस्तीत सर्व रस्त्यांच्या बाजूला घरे बांधतात. पंजाबमध्ये आढळतात मोठ्या प्रमाणामध्ये. महाराष्ट्रामध्ये नाशिक शहर या प्रकारचं शहर आहे. कोणत्या प्रकारचं आहे? ताराकृती. का बरं नाशिक मित्रांनो अशा पद्धतीचं आहे? कारण वेगळ्या प्रकारचे काय गेले तिथून राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत. तिथं कसल्या प्रकारचं प्रारूप तयार झाले? ताराकृती. जिथं जास्त रस्ते एकत्र येतात तिथं कोणता असेल? कोणता असेल? ताराकृती असेल. कसं असेल? ताराकृती. जर मित्रांनो नदीच्या काठावरती वगैरे असेल तर तिथं कोणता असेल? रस्त्याच्या दुतर्फा आलं तर कोणता असेल? नदीच्या काठावर आलं तर? इथं कालवा आलं तर कसं असेल? आता मित्रांनो वर्तुळाकार सुद्धा असते का रे? वर्तुळाकार बघितलं का? तर तुम्हाला माहित असेल सावंतवाडीला गेले कोण तुमच्यातलं? गेले का? गेले? तर सावंतवाडी कसं आहे मॅडम? चांगले म्हणा. गेला तुम्ही? कसं आहे सावंतवाडी? सावंतवाडीमध्ये मित्रांनो मध्ये एक तलाव आहे बरोबर आहे का? मोठी तलाव म्हणतात त्याला आणि तिथं कडकडडी घरं बसलेली आहे. समजा इथे एखादी विहीर आहे मित्रांनो गावाकडं आणि इथं घरं बांधलेली आहे. इथलं जे प्रारूप असेल ते कसल्या पद्धतीचं प्रारूप असेल? कसं असेल? गोलाकार किंवा वर्तुळाकृती. म्हणजे एखाद्या ठिकाणी मध्यभागी जर पाण्याची विहीर असेल, तलाव असेल, मंदिर असेल, किल्ला असेल, महत्त्वाचं घर असेल, यांच्या सभोवताली जर वस्त्यांची वाढ झाली किंवा घरांची वाढ झाली तर तिथलं जे प्रारूप असेल ते कसलं असेल? गोलाकार किंवा वर्तुळाकार असेल. लक्षात ठेवायचं बरोबर आहे का? म्हणजे या वस्तीला कसला आकार प्राप्त होतोय? वर्तुळासारखा आकार प्राप्त होतोय. म्हणून या वस्तीला कसली वस्ती म्हणायचं? वर्तुळाकार वस्ती. समजते का? रेषाकृती कुठे दिसेल? कुठे दिसेल? रस्त्याच्या कडेला. रेल्वे मार्गाला अनुसरून असेल का? कालव्याला अनुसरून असेल का? लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार बघितला तो कोणता? ताराकृती. जिथं जास्त रस्ते एकत्र असतील तिथं कसल्या प्रकारची वस्ती दिसेल? कसली दिसेल? ताराकृती. तिसरा बघितला प्रामुख्याने गोलाकार. गोलाकार कसे असेल? जिथं कशाला अनुसरून मध्यभागी किल्ला असेल, विहीर असेल, शाळा सुद्धा असेल, क्रीडांगण असेल, कशाही गोष्टीला अनुसरून मित्रांनो वस्ती तयार होत असेल आणि तिचा आकार प्रामुख्याने कसा असेल मित्रांनो? कसा असेल? वर्तुळाकार असेल. त्या वस्तूला काय म्हणतात त्याला? गोलाकार किंवा वर्तुळाकार म्हणतात. लक्षात ठेवायचं. सर्कुलर. समजते आकार कसा दिसतो आता? गोलाकार दिसते का? आता वस्त्या कशा पण वाढत जात असतील पण लक्षात ठेवायचं. समजलं? तुमच्या वगैरे ध्यानात ठेवायचं. गोलाकार, पाण्याची विहीर, तलाव, मंदिर, किल्ला. मग महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये अशाच प्रकारच्या वस्त्या मोठ्या प्रमाणात दिसतात का रे? दिसतात का? कधी कधी बघा ग्रामपंचायतीमध्ये किंवा चावडी असते. चावडी माहिती असेल प्रत्येकाला. त्या चावडीला अनुसरून मग घर असतात पसरलेले गाव. तर ते सुद्धा मित्रांनो याच प्रकारचं प्रारूप आहे. लक्षात ठेवायचं. मग गाव प्रमुखाचं घर, ग्रामपंचायत, चावडी असते त्याच्या सभोवताली घरं पसरली असतात. अशा वस्तीला सर्क्युलर डिक्लेरेटेड विलेज सुद्धा म्हणतात. अशा वस्त्या भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार राज्यामध्ये आढळतात आणि अशा वस्त्यांचं प्रमाण कमी आहे. कोकणात सावंतवाडी या वस्तीचं प्रमुख उदाहरण आहे. घराची तोंड मध्यभागाकडे असतात आणि सर्व घरांना काय असतं मित्रांनो? एकच दार असतं. काय असतं? एकच दार असतं. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा आहे बाणाकृती. बाणाकृती म्हणजे कसं रे? बाण बघितलंय? बाण समुद्रात असं मित्रांनो बाण. आपल्या इथं कन्याकुमारी वगैरे बघितले तुम्ही? हे जे दक्षिण भारताचं टोक आहे कशामध्ये गेले मित्रांनो? कशामध्ये गेले? समुद्रावर गेले का? जमिनीचा असा भाग मित्रांनो समुद्रामध्ये जर गेलेला असेल आणि तिथं जर वस्तीचं प्रारूप असत असेल तर ते कसल्या प्रकारचं प्रारूप असते? बाणाकृती. शक्यतो समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या लांब आणि उंच अशा टोकाच्या भागात अशी वस्ती निर्माण झाली. आता बघा इथं समुद्र आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने आतमध्ये गेली जमीन आणि इथं जे प्रारूप तयार झाले ते कसल्या प्रकारचे रे? बाणाकृती आहे. प्रामुख्याने कोणत्या भागात दिसतं? प्रामुख्याने बघितलं तर पुढे दिसतं. पुढे समुद्र किनारी दिसतं. मग विशेषतः मित्रांनो चिल्का सरोवराच्या परिसरामध्ये, कोकणमध्ये असेल, खंबाच्या आखातामध्ये याच पद्धतीचं प्रारूप दिसतं. कोणत्या प्रकारचं आहे? बाणाकृती दिसतं. कोणतं दिसतं? बाणाकृती. कोल्हापूरचं उदाहरण कशामध्ये टाकतील रे? कोल्हापूर आता शहर पण नागरिकमध्ये म्हणलं कशा टाकते? कशामध्ये? गोलाकार. मध्ये कोणतं तलाव आहे? हा तसं म्हणू शकतो आपण. असं प्रश्न जाऊ शकतो बरोबर. लक्षात ठेवा. कळलं? त्याच्यानंतर पुढचं प्रारूप आहे मित्रांनो महत्त्वाचं ते म्हणजे ठोकळाकृती प्रारूप. कसलं आहे? ठोकळाकृती. ब्लॉक शेप मित्रांनो. बघा जिथे वावटळ आणि धुळीपासून त्रास होतो तसेच चोरांपासून उपद्रव होतो अशा ठिकाणी मित्रांनो ही वस्ती आढळते. चारही बाजूने परकोट आणि उंच तटबंदी असते. दिसतंय का चित्र? दिसतंय का? हे बघा अशा पद्धतीने चारही बाजूने काय असतं मित्रांनो? हे बघा असं घर असते त्याच्यामध्ये अशा पद्धतीने असते आणि आतमध्ये घर असतात. फक्त असं सेटलमेंट असते अशा पद्धतीने. इथे एक एंट्री असेल समजा. इथे एक घर असतं, इथे एक घर असतं, इथे एक घर असतं आणि इथे एक घर असतं. मात्र याला मित्रांनो काय असतं? एक प्रकारचं कुंपण असतं. बरोबर आहे का? हे कशासाठी असतं कुंपण? कशाच्या दृष्टीने असते? संरक्षण. आता काही ठिकाणी मित्रांनो मोठी धुळीची वादळ येतात. बरोबर आहे का? येतात का? मग त्या धुळीच्या वादळांपासून संरक्षण व्हावं, वावटळीपासून संरक्षण व्हावं म्हणून मित्रांनो काय केलं जातं? एक प्रकारची तटबंदी किंवा काय बांधलं जातं? परकोट बांधला जातो. तिथं कोणत्या प्रकारचं प्रारूप दिसेल आपल्याला? कोणता? ठोकळाकृती. बघा एक महत्त्वाची ठोकळाकृती आणि याच्यामध्ये सेम मित्रांनो जर अशा दोन रस्त्यांना असेल आणि इथं घरं असेल सेपरेट घरं तर हे कोणतं प्रारूप असेल सांगते का? हा बरोबर सांगते. कोणतं असेल? कोणतं असेल? चौकोनाकृती. बघा ठोकळाकृतीमध्ये तुम्ही काय बघितलं? सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे? समजते का काय चाललंय? हा तटबंदी असते. तटबंदी असेल त्याला काय म्हणायचं? ठोकळाकृती. आणि त्या दृष्टीने दुसरं बघितलं मित्रांनो जर दोन रस्ते एकमेकांना छेदत असतील आणि तिथं जर मित्रांनो वस्ती प्रारूप तयार होत असेल तर कसल्या प्रकारचं प्रारूप झालं? चौकोनाकृती. चेकरबोर्ड. सपाट मैदानी प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी आमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात तिथे मित्रांनो चौकोनाकृती किंवा चौपटपट्टी प्रारूप म्हणतात. बरोबर आहे का? रेल्वेच्या लाईनच्या बाबतीत पण होऊ शकतं का असं? एक रेल्वे लाईन गेली आणि एक अशी रेल्वे लाईन गेली तर इथं विकसित होऊ शकतं का मित्रांनो वस्त्या? मग होऊ शकतात का? रस्त्यांच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये पण होतं. एक सिंगल लाईन गेली असेल रेल्वे लाईन तिथं कोणत्या प्रकारचं प्रारूप होतं? कोणतं? रेषाकृती. इथं जर दोन रस्ते किंवा दोन रेल्वे मार्ग एकमेकांना छेदत असतील तर तिथं कोणतं असेल? कोणतं? समुद्राचा एक समुद्राच्या पाण्यामध्ये जमिनीचा भाग गेला असेल तिथं कोणतं? त्याच्यानंतर मंदिर, किल्ला, क्रीडांगण, शाळा, चावडी यांना अनुसरून कोणतं असते? कोणतं असते? गोलाकार. समजते ना? लक्षात ठेवायच्या याच्यावरती प्रश्न विचारला. चौकोनाकृतीमध्ये आणि ठोकळ्यामध्ये फरक कळला का? ठोकळ्यात काय दिसते आपल्याला? तिथं तटबंदी आहे. बरोबर आहे का? आणि तिथं प्रामुख्याने काय आहे? उपद्रवांपासून, चोरांपासून, धुळीपासून काय व्हायला पाहिजे? संरक्षण. इथं प्रामुख्याने कशा दिसतात? रस्त्यांमध्ये दिसतात. दोन रस्ते एकमेकांना छेदत असतील. दुसरं म्हणजे लोहमार्ग एकमेकांना छेदत असतील. आता याच्यावरती प्रश्न विचारलाय वसाहतीमध्ये रस्ते परस्परांना काय असतात मित्रांनो? रस्ते बहुधा शक्यतो परस्परांना कशा छेदतात? कशा छेदतात? कशा छेदतात? आणि वसाहतीमधील घरांच्या रांगा मित्रांनो काय करतात आपल्याला? पाहिजे रांगेत दिसतात एक रांगेत असलेले. लक्षात ठेवायचं. आपल्यासाठी महत्त्वाचं तिथं कोणतं प्रारूप दिसेल? चौकोनाकृती. प्रत्येकाला पहिले 5
मार्क्स कळले का? बघा प्रश्न त्याच्यावरती सुटायला पाहिजे, कारण ते तुम्हाला याच्यावरती थेटपणे प्रश्न विचारले. मी प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल. 1-2 मिनिटात बघा प्रश्न. हा बघा, याचं उत्तर काय पाहिजे? पटपट पटपट सोडा, आपल्याला वेळ नाही बरं, आधी सांगतोय. पटकन सोडवा. घरांचा आकार सपाट छप्पर, उतरतं छप्पर, जाड भिंती. सपाट छप्पर कुठं असेल रे? पुढं शुष्क, उतरतं छप्पर, जाड भिंती आणि उंच चौतऱ्यावर कोणते? घरांच्या आकारावरती प्रश्न विचारला. दुसरं 2च नद्यांच्या संगमावरती झाले ना अजून. सरोवराच्या लगत असेल तर कुठली वस्ती असेल? कोणती असेल? कोणती असेल? नद्यांच्या तीरावर असेल तर कोणती असेल? 2 नद्यांच्या संगमावर असेल तर लक्षात ठेवायचं. आता 2 नद्या आल्या आणि संगम झाला, तर इथं कसला आकार तयार झाला रे? कोणता आकार झाला? त्रिकोणाकृती. लक्षात ठेवायचं, परीक्षेला याच्यावरती पण प्रश्न विचारले. दिसते का? 2 नद्यांच्या संगमावरती विकसित म्हटलं काय मित्रांनो? त्रिकोणाकृती. आणि नद्यांच्या सर्पाकार वळणावर विकसित असेल तर बघा, अशा पद्धतीने नदीने सर्पाकार वळण गेली आणि इथं घरात सेटलमेंट तयार झाली, तर ती कसली सेटलमेंट झाली? दिसतं का? अर्धवर्तुळाकार. कसली सेटलमेंट झाली? अर्धवर्तुळाकार. याचं उत्तर काय असायला पाहिजे मग? काय पाहिजे? 2, 3, 1, 4. 2, 3, 1, 4 पुढे 2 नंबर. लक्ष द्या. खालीलपैकी कोणत्या घटकांचा मानवी वसतीवरती परिणाम होतो? पट्ट सोडवायचं रे. भूपृष्ठ रचना, पाणी, सूर्यप्रकाश. आहे का सूर्यप्रकाश? पाणी. भूपृष्ठ रचना महत्वाची का? काय उत्तर पाहिजे? 4 अ ब क. त्याच्यानंतर ग्रामीण वसाहतीमध्ये डॉट स्वरूपाच्या व्यवसायामध्ये काम करण्याची संख्या अधिक असेल. कोणता असेल रे? कोणता असेल? एकाच वस्तीतील घरे एकमेकांपासून वेगळी व अनियमितपणे वसलेली असतात, अशा वस्तीला काय म्हणतात? बघा, एकाच वस्तीतील घरे एकमेकांपासून वेगळी आणि अनियमितपणे वसलेली असतात. कसली वस्ती? अपखंडित वस्ती. कसली वस्ती? अपखंडित. पहिल्या केलं दिसतं, पण सेकंड केलं त्याचं उत्तर चेंज केलं होतं आहे. पण त्याचं उत्तर खरं काय मित्रांनो? अपखंडित वस्तीच आहे. कळलं? विखुरलेली केलं होतं नंतर त्याच्यात. कोकणात कोणत्या प्रकारच्या वस्तीचं प्राबल्य? हा तुमच्या एसएमएस झाला होता. कोणत्या प्रकारच्या? विखुरलेल्या वस्तीचं प्रारूप आहे, लक्षात ठेवायचं आहे. समजलं? ध्यानात ठेवायचं. हा सोडवायचा. चांदणी आकार, त्रिकोणाकृती, पायऱ्यांचा आणि सरळ रेषेत. चांदणी कुठे दिसेल रे? चांदणी. चांदणी म्हणलं की अनेक रस्ते मिळतात. त्रिकोणाकृती आता कुठे बघितलं? 2 काय? बरोबर आहे का? सरळ रेषेत कुठे दिसेल मग? सरळ रेषेत म्हणलं तर? आणि पायऱ्यांची म्हणलं तर पर्वत उतार. लक्षात ठेवायचं. कशाचं प्रारूप असेल? प्रश्न विचारला होता. वस्तीतले रस्ते परस्परांना समांतर असतात. रस्ते परस्परांना काटकोनात छतात. वस्तीतल्या घरांच्या रांगा पाहायला मिळतात आणि वस्तीतले आमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. कोणता पाहिजे? पण नदीच्या काठावरती म्हणलं तर कोणता असेल? कोणता असेल? वर्तुळाकार म्हणलं तर पुढं तलाव, सरोवर यांना अनुसरून. त्रिज्याकार म्हणलं तर त्रिकोणाकृती पुढे दिसेल. 2 नद्यांचा संगम. लक्षात ठेवायचं. याच्यावरती आपल्याला बाबांनो प्रश्न विचारलाय. ध्यानात ठेवा. पुढचे महत्त्वाचे प्रारूप बघा पटपट, तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. चौकोनाकृती कळला? चौकोनाकृती कळला का? पुढचा महत्त्वाचा शिडीच्या आकाराचं किंवा वेदिकायुक्त प्रारूप, ज्याला आपण टेरेस पॅटर्न म्हणतो. कसला? टेरेस. बघा, आपल्यासाठी महत्त्वाचे पर्वतीय भागात उताराला अनुसरून टप्प्याटप्प्याने घरांच्या रांगा बांधलेल्या असतात, त्यामुळे त्यांची रचना कशासारखी वाटते रे? बघा, पर्वत उतराला काय घर बांधलेले असतात तर अशी दिसतात. कशासारखी घर दिसतात? शिडीसारखी दिसतात. म्हणून त्याला कसल्या आकाराचं प्रारूप म्हणतात? शिडीच्या आकाराचं प्रारूप असं म्हणतात. बाकी दूरवरून पाहिल्या या घरांच्या ओळी परस्परांना समांतर वाटतात. पर्वतीय प्रदेशांमध्ये अशा प्रकारची वसाहत आढळते. मग पर्वतीय प्रदेशामध्ये कसली घर आढळतील? शिडीसारखं प्रारूप. आणि दुसरं नाव कोणतं आहे? वेदिकायुक्त. लक्षात ठेवा. उताराच्या टप्प्यानुसार पायऱ्याप्रमाणे घरे बांधलेली असतात. कुठे दिसतील प्रामुख्याने म्हणलं तर? कुठे दिसेल? पर्वत उतारा दिसतील. हिमाचल प्रदेशमध्ये आहे का अशा प्रकारची घरं? गेलं का तुमच्याला कोण? हिमाचल कोणच नाही गेलं. जाऊ दे मग. ठीक आहे, तिथं बघा, तिथं तुम्हाला दिसेल. म्हणजे तुम्ही जर खालून बघितलं ना खोऱ्यातून, वरती बघितलं तर पार वरपर्यंत मित्रांनो लाईन लिहिली असते आणि घरं राहिली असतात अशी. बरोबर? तुम्ही जर बघितलं अशी भरपूर घरं असतात. कसल्या प्रकारचं प्रारूप झालं मग घरांचा? शिडीयुक्त. कसं झालं? शिडीच्या आकाराचं किंवा वेदिकायुक्त. लक्षात ठेवायचं. कोणत्या ठिकाणी दिसेल अशा प्रकारचं प्रारूप? पर्वतीय उताराला अनुसरून दिसेल. बाकी घर आणि शेतजमीन यांच्या दरम्यान वेगवेगळे रस्ते असतात. पूर्व नियोजित नसतात. घरे मुख्यतः लाकूड, गवत, दगडापासून बनवली. कापी क्षेत्रावरती घरं असतात. उंचीनुसार विकास होत जातो. पुढचा महत्त्वाचा आहे मधमाशांच्या पोळ्याच्या आकाराचं. कसलं रे? मधमाशाचं पोळं बघितलं कधी? पोळं. हा, आता हे प्रामुख्याने प्रारूप कुठं दिसतं सांगते? पुढं झोपडपट्टीमध्ये पण दिसतं. बरोबर आहे, कारण तिथं घर कशी झाले तर एकमेकांना जोडलेली असतात. ते बरोबर आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ज्या भागामध्ये आक्रमणाची किंवा हिंसापासूनची भीती असते, अशा भागामध्ये लोक अगदी जवळ गर्दी करतात. मित्रांनो, झोपड्या असतात बघा. तुम्ही कधी कधी आदिम लोकांच्या झोपड्या बघितल्या असेल. म्हणजे बाहेर मित्रांनो काट्यांचं कुंपण लावलेलं असतं, पण प्रत्येकाच्या झोपडीची दार अशी समोर असतं. बघितलं का? भरपूर साऱ्या झोपड्या. तर ते जे प्रारूप आहे ते कसल्या प्रकारचं प्रारूप आहे? मधमाशांच्या पोळ्याच्या आकाराचं प्रारूप आहे. घरांची झोपड्यांची दारं मध्य भागाकडे असतात आणि याला मधमाशांच्या पोळ्याच्या आकाराचं प्रारूप असं म्हणतात. उदाहरणार्थ दक्षिण आफ्रिकेमध्ये झुलू, भारतातली तोडा या आदिवासी जमातीच्या वसाहती. या कसल्या प्रकारच्या वसाहती मग? कसल्या प्रकारच्या वसाहती आहे? कसल्या? मधमाशांच्या पोळ्याच्या आकाराच्या. घरं टोपलीच्या उलट्या आकाराची असतात. त्यानंतर झोपडीला घराला एकच दरवाजा असतो. वसाहतीला सर्व बाजूनी काटेरी कुंपण असतं. त्यामुळे जंगली प्राण्यांपासून काय होतं? संरक्षण होतं. बरोबर आहे का? पशूंचं पण संरक्षण होतं, प्राण्यांचं वगैरे. हा, शेळी पाळली असेल तर होतं का? पुढचं महत्त्वाचं प्रारूप आहे अनियमित प्रारूप. बरोबर आहे का? अनियमित किंवा अनाकार प्रारूप, ज्याला इरेग्युलर पॅटर्न म्हणतात. म्हणजे मित्रांनो, वसाहतींना विशिष्ट असा आकार नसतो. लोकांच्या सोयीनुसार घरं बांधलेली असतात. त्यामुळे घर कुठे असू शकतात. रस्त्याचा विचार केलेला नसतो. घरांना अनुसरून नंतर रस्ते केले जातात. त्याला कसल्या प्रकारचं पॅटर्न म्हणायचं? अनियमित. अनियमित म्हणजे काय असणार? साहजिकच नावातच अनियमित. म्हणजे नियमित असणार कोणत्या गोष्टीची? रस्ते कसे असणार आहे हे नंतर म्हणतात. ज्याला सोयीचं वाटतं तशा पद्धतीने घर काय केलं असते? सेटल केलं असते. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? अनियमित प्रारूप. समजलं प्रत्येकाला? प्रारूप म्हटलं तर जोड्या लावायला पेपरला याच्यावरती बरेच प्रश्न आहे. ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर पंखाकृती, वसाकृती. पंखाकृती कुठे दिसतील रे? तुम्हाला माहिती असेल की पर्वत उतारावरून मित्रांनो नदी वाहते, ओढे वाहत येतात आणि मग पर्वत उतारावरून वाहत आल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने गाळ हे करतात. बरोबर का? आणि अशा पद्धतीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये जी वस्ती तयार होते त्याला कसली वस्ती म्हणतात? पंखाकृती. आता ही प्रामुख्याने एकतर मित्रांनो आपल्याला कुठे दिसेल? पर्वत पायथ्याच्या प्रदेशात. आणि आता आपल्याला नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये पण दिसेल का? नद्या ज्यावेळेस समुद्राला मिळतात त्यावेळेस नदीच्या वेगळ्या स्ट्रीम्स तयार होतात का? तिथे सुद्धा पंखाकृती मैदान तयार होतात आणि त्या मैदानामध्ये ज्या वस्त्या तयार झाल्या असतात त्या कसल्या प्रकारच्या वस्ती असतात? पंखाकृती वस्ती असतात. लक्षात ठेवायचं. कसल्या प्रकारच्या असतात? पंखाकृती. आता बघा, तुम्हाला सांगितलं बरोबर. डोळ्यासमोर येतं. रेषाकृती म्हणल्यानंतर कुठे सांगा? पटकन बोलायचं. रेषाकृती म्हणल्यावर कुठं? कुठं? जिथं 2 रस्ते नद्याच्या काठावरती दिसणार, रेल्वे मार्गाने अनुसरून, कालव्याने अनुसरून असतात, ते कोणते असणार? जर वर्तुळाकार म्हणलं तर असणार मित्रांनो, मंदिर, तलाव, राजवाडा, क्रीडांगण, झाड यांना अनुसरून जे असतात ते कसले असणार? वर्तुळाकार. बरोबर, डोळ्यासमोर आलं पाहिजे. त्याच्यानंतर चौकोनाकृती म्हणल्यावर दिसेल काय असेल? 2 रस्ते किंवा 2 मार्ग एकमेकांना काय असते मित्रांनो? परस्परांना ओलांडत असतील तर त्या भागामध्ये दिसतात. ताराकृती कुठे दिसणार रे? कुठे दिसणार? जिथं अनेक रस्ते एकत्र येणार तिथं दिसणार. त्याच्यानंतर प्रामुख्याने म्हणलं तर शिड्यांच्या पायऱ्यांच्या आकाराची म्हणलं तर सांगा कुठे दिसणार? शिड्यांच्या पायऱ्यांच्या आकाराची कुठे दिसणार? पर्वतीय प्रदेशामध्ये उताराला अनुसरून. पानाकृती म्हणल्यानंतर कुठे दिसणार रे? कुठे दिसणार? समुद्राच्या किनारपट्टीला. बरोबर, जमिनीचा एखादा भाग गेला असेल तर तिथं कसल्या प्रकारचं प्रारूप दिसतं? पानाकृती. त्रिकोणाकृती कुठे दिसणार रे? 2 नद्यांचा संगम झाला. बरोबर आहे का? फक्त 2 नद्यांचा संगम दिसेल का? 2 कालव्यांचा जर संगम झाला तर साहजिकच इकडे कालवाला संगम झाला. इथं मित्रांच्या वस्ती प्रारूप झाले. कशा आकाराचे दिसते आकार? त्रिकोणी. मग त्रिकोणी आकाराचा 2 कालव्यांच्या संगमावर होऊ शकतं का? 2 रस्त्यांवरती सुद्धा
असा आणि अशा पद्धतीचं प्रारूप झालं, ते कसल्या प्रकारचं प्रारूप झालं मग त्रिकोणाकृती. समजते का? हे तुम्हाला दिसल्यावरती ओळखायचं, बाकी काय नाही. पंखाकृती म्हणलं कुठे दिसेल? पुढं त्रिभुज प्रदेशाच्या प्रदेशात, बरोबर आहे का? मग पर्वतीय प्रदेशाच्या पैकाला दिसेल का पंखाकृती म्हणलं. त्याच्यानंतर मधमाशा पोळे सदृश्य म्हणलं तर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हिंसेपासून धोका किंवा आदिम जमातीच्या दिसतात कसल्या स्वरूपाच्या वसाहती दिसतात त्याच्या कशा स्क्रोल बघितले का? स्क्रोल स्क्रोल जागतिक लेवलला स्क्रोल असतात झोपडपट्ट्यासारखं ते मसाई लोकांच्या. जाऊ द्या, ठीक आहे, तुमचं म्हणजे अवघड आहे. आता अर्धवर्तुळाकार कुठे दिसतील रे? अर्धवर्तुळाकार प्रारूप नद्यांच्या वळणावरती, सो नद्यांच्या सर्पाकार वळणावरतीच्या विकसित होतात वस्त्या, त्याला काय म्हणायचं? अर्धवर्तुळाकार. त्याच्यानंतर मित्रांनो एल अँड टी आकाराची पण एक वसाहत. एल अँड टी म्हणजे काय? बघा कसं असेल एल अँड टी. आता हे बघा हा मुख्य रस्ता आहे, हा कसला मेन रोड झाला आणि मित्रांनो इथून एक फाटा फुटला. हा कसला आकार झाला दिसायला? कसा आकार झाला? टी आकार झाला, बरोबर आहे का? याला एल पण म्हणू शकतो आपण. पूर्ण इथं ज्यावेळेस वस्ती असेल इथं, बरोबर, इथं या प्रदेशात म्हणजे कसल्या आकाराची वस्ती झाली? टी. एल अँड टी आकाराचा वस्ती प्रारूप दिसेल का? प्रामुख्याने कुठे दिसेल मग मित्रांनो? हा मुख्य वाहतूक मार्गाला दुसरा वाहतूक मार्ग येऊन मिळत असेल त्या भागामध्ये कसल्या प्रकारचा वस्तू प्रारूप दिसेल? एल अँड टी प्रकारचा. हा एल अँड टी कंपनी आहे, हा जीसीबी, हा तर ते एल अँड टीचा आहे. पॉकलँड पिकलँड ऐकलं असेल. ती एल अँड टी नाहीये, तर एल आणि टी आकाराच्या वसाहती. आणि शेवटचा मित्रांनो झुलत्या आकृतीबंधाच्या वसाहती. झुलता आकृतीबंध मित्रांनो तो प्रामुख्याने झाडावर असतो, बरोबर आहे का? अंतरामध्ये घर असतात, ती घर बांधलेली कशासाठी? झाडावर घर बांधतात रे, संरक्षणासाठी. खांबावरती सुद्धा घर बांधलेली असतात, उंचीवर घर असतात, दलदल असेल, जंगल असेल, अशा प्रदेशामध्ये जी घर असतात ती कसल्या वस्ती प्रारूप असते मित्रांनो? झुलता आकृतीबंध. कसला आकृतीबंध? झुलता आकृतीबंध. लक्षात ठेवायचा आहे, कळलं? अजून आहे, कळलं? समजलं प्रत्येकाला आकृतीबंध? याच्यावरती प्रश्न विचारला तो. घर म्हणजे काय कळलं प्रत्येकाला? घर म्हणजे काय? किंवा रस्त्यावरून काय प्रवेश असतं, अजून काय डांगर असतं, त्याला काय म्हणायचं? घर बांधकामाच्या साहित्यानुसार दोन प्रकार म्हणलं तर कच्ची आणि पक्की घर. कच्ची आणि पक्की घर, कच्ची आणि पक्की घर. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्रामुख्याने बघितलं तर मानवी वसाहतीवरती परिणामकारक ठरणारे घटक, भूपृष्ठ रचना, बरोबर. दुसरा महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा कोणता? हवामान आहे का? सूर्यप्रकाश आहे का? अजून जमीन, सुपीक जमीन जिथे असेल तिथे काय असणार आहे? जास्त असणार आहे, कळलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रामुख्याने बघितलं मित्रांनो प्रकार बघितले, त्याच्यामध्ये केंद्रित वस्ती कळली का? दुसरी महत्वाची, तिसरी महत्वाची होती, तिसरी चौथी महत्वाची कोणती? अपखंडित. कसली? अपखंडित. आणि शेवटला मित्रांनो आपण जे बघितलं ग्रामीण वसाहतीच्या प्रारूपावरती रेषाकृती कळलं कुठं दिसतं? रस्त्याला रेल्वे मार्गांना अनुसरून, बरोबर आहे का? त्याच्यावरती थेटपणे प्रश्न येतात, एवढं इथपर्यंत लक्ष. याच्यामध्ये एक टॉपिक राहिला छोटासा, तो म्हणजे मित्रांनो नगर, शहर आणि सगळ्या गोष्टी शिकायच्या. सगळ्यात लहान काय असतं रे? गावाकडचं खेड असतं, बरोबर आहे का? म्हणजे प्रामुख्याने जर बघितलं त्याला मित्रांनो म्हणतात गाव. त्याच्यानंतर गावापासून दुसरं काय बनतं रे? काय बनतं? शहर बनतं का? शहर. शहरात काय बनतं? नगर बनतं. काय बनतं? महानगराचं काय बनतं? ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. उद्याचं शेवटचं लेक्चर असेल महाराष्ट्र भूगोल. लक्षात घ्या मी काय सांगते. ज्याच्यामध्ये जे काय राहिलं असेल ते संख्येला छोट्या मोठ्या गोष्टी असतील. नंतर भारत झाला की परत एखादी आधी छोटी मोठी वस्तू आली ती कंप्लीट करू. ओके, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होईल. ओके, आजच्या याच्या मी नोट्स टाकून देतो, याच्यात हे पण टाकून देतो, म्हणजे उद्या आले की आपल्या लक्षात कव्हर करता येईल. ओके, ठीक आहे, चला. पर्यटनाचं लिहून घेतलं असेल ना, लिहायला सांगितलं होतं, इथं लिहून दिले सगळ्या गोष्टी त्यासाठी मी.